त्याच्यात फरक काय सर माहितीये का, आपले जे रासायनिकचा प्लॉट असतात ना त्याला एवढा फुटवा नसतो, ह्याच्या डबल फुटवा दिसणार तुम्हाला, पण माल एवढा नाही गावत तुम्हाला खाली. काय ही बघा जुनी कुडीच नाही सर, एकाच त्या कुडीचा ही कुडी आहे ना का, ही त्या कुडीचा हे सगळा माल एवढीच कुडी असते, फक्त एवढीच कुडी असते. ही जी दिसते ना तुम्हाला एवढीच कुडी, हा ही बेन आणि ह्यो नवा माल, हा सगळा नवा माल. लागलेले बी थांबले बरं का नशीब. नशीब काय राहतच नाही लई वातावरण जाताना बाईक तुम्ही तुम्हाला कुठं बारीक बारीक ठिकाण कुठं तरी झाली. ही जात कुठल्या पाऊस कमी जात आहे गोधरा. गोधराचं विशेष आहे, आता ह्यांनाच विचारा. ही लागली की थांबतच नाही. सहा महिन्याच्या आसपास अशी कुडी दिसते. 4.5 महिने झाले त्याला, अजून 2 महिने पोसायचे. अजून बरेच महिने. बाकीच्यांचा प्लॉट बघितलं रासायनिक तुम्हाला ही उंची दिसणार, काय कायचं छाटा लेवलला ड्रोन शिवाय फवारा येत नाही, माणसांनी घुसायचं येत नाही. एवढी हाईट तुम्हाला तेच माझा गेल्या वर्षी प्लॉट 4 गाड्याचा होता, म्हणजे माझ्या गळ्याला आला लागत, पण माल नाही निघाला. मला आता बरेच जण येणारी म्हणते ती की रासायनिक वर असतं तर एवढा असतं नाही लागतो. ही व्हरायटी वाढते उंच, म्हणजे 20 रुपये पावशेर, म्हणजे बाकी दरात फक्त दुसऱ्या 30 रुपये तर आपला 50 रुपयाने घेत आपली क्वालिटी. वांग्याचा दर काय होता त्यांना विचारा त्यावेळेस. बाकीची 10ला अर्धा ऐकत होते, मी 20ला अर्धा ऐकत होतो. म्हणजे खरं आहे काय, म्हणजे स्वतः मी विकलेलं आहे, त्यांना काय अशी ती सांगायची गरज. 20 रुपये जास्त घेत नाही, आता 20 रुपये घेतोय हक्काने. म्हणून मी आंब्यासाठी खास म्हणजे अभिलाच बोललो, मी 35 जण शेतकऱ्याला विजिट केली आंब्यासाठी. आपल्या वैदिकवाले सगळेच बघितले आणि असे रासायनिक वालेच बघितले, तेव्हा आंब्याच्या क्षेत्रात होतो. हा मला काय सांगता, म्हणजे ज्या लोकांनी मांसाहार करत नाही किंवा घरामध्ये पवित्र राखतात त्या लोकांना रिझल्ट चांगले येतात. वैदिक बरोबर इफेक्ट व्हायला पण होतो, त्याचा इफेक्ट आलेला होतो. घरातच आपल्या प्रभाव पडतोय म्हणजे ह्याच्यावर 7 बदल्या झाले ते कशाला वापरतो तुम्ही? आम्ही म्हशीला आपले म्हशी आहे, बाकी नाही काय. बर काय रेग्युलरचं दुधाला जरा लेवल राहिली, पण दुधाला जी डिमांड पाहिजे लोकांची, लोक नेतात. बाकीपेक्षा 10 रुपये आपल्याला जास्त देते. असं लोकल 50 आहे तर आपला 60 रुपये नेते. हे विशेष नाही म्हणजे. आणि प्रसन्न घरातले जे वातावरण आहे ते शांत आहे, चांगलं. लोटचा चिडचिडपणा कमी होतोय, लोक शांत म्हणजे शांत स्वभावाचं. घरातलं माणसं पण शांत होत. 40 गुंठे 12.5 टन माल, 500 किलोची एक गाडी, 500 किलोची गाडी होती, 12.5 टन माल निघाला. म्हणजे साधारणतः तुमचं म्हणणं असं आहे की सरासरी 40 निघायला पाहिजे, 25 निघतात, म्हणजे ऍव्हरेजच्या खाली तुम्ही 80 वर जाणार. खर्चाच्या बाबतीत खर्च कमी. आता केमिकल वाला आमच्यातले एक दुसऱ्या जोडीदार त्याची 2.5 गाडीची लागा नाही, माझी बी 2.5 गाडीची, त्याचा 3 लाख रुपये खर्च आहे. माझा आता टोटल 1,10,000 खर्च झाला. 1.5 एकर आहे, यांचा किती झालाय? 1.5 लाख गेलं. 31. किती गाडीचं तुमचं लागवड? 5 गाड्यांची लागवड. त्यांचा उलट कमी आहे, माझा जास्त आहे खर्च. काय प्रकार आहे? तुम्ही व्यापारी म्हणता ना? मग व्यापारी माणूस आज समजा तुमच्याकडे माल आहे तर मार्केटमध्ये कोणी पण माणूस काय विचार करतो, सर 1 लाख रुपये खर्च होतोय, 1.25 लाख रुपये, जिथे मार्केटमध्ये 3 लाख रुपये खर्च होते, म्हणजे दुप्पट खर्च होतो, त्यापेक्षा जास्त होते आणि उत्पन्न निम्म येते उलट. मग केमिकलवर दुप्पट खर्च करून निम्म उत्पन्न घेण्याची एवढी हौस का बरं लोकांना? मार्केट लोकांच्या चर्चेला माणसाचं काय डोळंच उघडून येते ना. अच्छा, म्हणजे लहान मांजरीचे पिल्लं त्रास नको तिथे आपले गाळी भिजत घालायचा त्रास माणसाला घ्यायचाच नाही. आणि मग लोकांना आणायचं सोडायचं. कर्जाचा त्रास आहे, उधार मिळते ना. आणि उधार मिळते, परंतु तुमच्या घरामध्ये टेन्शन येतं ना फुकट मध्ये. येते बरोबर. आणि काय होतं, प्लॉट जेव्हा बसतो तेव्हा घरातले मानसिक सगळं चिडचिडपणा होतो, त्याच्या घातलेले पैसे रिटर्न मिळत नाही की साहजिकच आहे. लोड दुकानदार राग तयार होतो विनाकारण, आणि त्या पिकाविषयी रोज तयार होते. बरोबर आहे ना? परत पुढच्या वर्षी परत तेच लावायचं.
चाप बघितल्यावर कोण कलर म्हणजे जबरदस्त कलर आहे ना, कुणाला पण दाखवला ना येत नाही तेवढा कलर येत नाही. कलर कुणाला येत नाही तर ह्यो कलर आहे ना कसं असतं लक्षात ठेवा. पहिली गोष्ट महत्वाची, मी नेहमी उदाहरण सांगत असतो. समजा ज्या माणसाच्या घरामध्ये उत्पन्न भरपूर आहे, पैसा अडका भरपूर आहे, त्याचं घर बांधून जर पैसे ओढले तर तो फर्निचर असं कलरमध्ये करतो, मस्त छान छान कलर देतो वेगवेगळ्या भिंतींना, बाहेरून वेगवेगळे डिझाईन्स काढतो, कलर देतो छानपैकी. त्याचे का पैसे नाही आहे, तो फक्त प्लास्टर करतो आणि एखादा रंग देतो व्हाईट पेंट फक्त असा बेसमेंट कलर. सगळ्या घरांमध्ये खोल्याला एक कलरचा कलर राहतो आणि ज्याच्या का अजिबात नाही, तो नुसता प्लास्टरवर थांबतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य नटवायचं काम कधी झालं, जेव्हा या झाडाचं पोट भरून उरलं. पोट भरून उरल्यामुळे त्यांनी रंग आणला. तुम्ही या ठिकाणी जर समजा जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ केली तर फुटवे काय येणार जास्त, आणि याची ताकद कुठे जाणार? म्हणजे नायट्रोजन लेवल याच्यामध्ये हे बघा, ही जी आहे ते जास्त आहे. यांची संख्या मोजा, यांची संख्या मोजा. 1 2 3 4 6, यांची किती आहे? 4. आणि अजून खालून फुटवे निघू राहिले. म्हणजे ऑलरेडी याची संख्या आताच याच्या किती आहे? 1.5 पट आहे. म्हणजे याच्यावर मोजायचं उत्पन्न. हे जर 1.5 पट असेल तर 1.5 गाडी निघणार. हे जर सारखं असेल तर 1 गाडी निघणार. हे जर दुप्पट असलं तर 2 गाड्या निघणार. 100 दिवसानंतर फुटवे थांबतात, पण ह्याचं थांबलेत. आलं का लागतं? सगळ्यात मोठी गंभीर समस्या काय आहे? आलं लागणे. आलं लागणे म्हणजे त्याला बुरशी लागते. काय लागते? आणि ते काय होतं? सडतं. बरोबर आहे ना? तसा कांदा सडतो, बटाटा पण सडतो, तुमचं रताळ पण सडतं. म्हणजे जमिनीमध्ये लागणारी सगळं पिकं हे सडतात. ती सडण्याची जी प्रक्रिया आहे ती आता आल्यामध्ये फार गंभीर बनलेली. म्हणजे लावलंय ते परत उपटाल की नाही याची काही गॅरंटी नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, काय होत असेल माती? तुमचा काय अंदाज आहे? पाण्याचा निचरा न होणे किंवा केमिकलचा अतिवापर होणे. बरोबर आहे. वातावरणाचा बदल, टेम्परेचर झालं, ढगाळ वातावरण, पाऊस पडून गेला, परत ऊन पडलं तर जमिनीची धूप स्पीड न होणे. बरोबर. टाकलेलं खत आपण पिकाला डॅमेज करणं, मुळी सड तयार होणे. बरोबर. माझा अंदाज आहे. मी 96 पासून या क्षेत्रात आहे. बरोबर आहे. हायेस्ट माल बी काढला, हायेस्ट दर बी घेतलाय. फक्त अलीच्या काळात लोक म्हणजे आजूबाजू क्षेत्र भरपूर झालं, मी आणि औषध मारलं, माझा प्लॉट गेला, त्यात बुरशीचं प्रमाण झालं किंवा अवताच्या इकडच्या तिकडच्या जाणे यानं किंवा रोगराई पसरली गेली किंवा हलगर्जीपणा शेतकऱ्यांचा. तिथं नेमॅटोडचं प्रमाण हे वाढतं किंवा बॅक्टेरिया त्या शिरले, त्याने सड तयार होते, असा माझा अंदाज आहे. बरोबर आहे. तर आता पहिली गोष्ट महत्वाची हे लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट कधी सडते. तुम्हाला काय वाटतं? कुठलीही गोष्ट, फळ आहे, एखादं भाजी, एखादा प्राणी, शरीर आहे, कुठल्याही गोष्टीचा सड कधी लागतो? रोगाला बळी पडलाय. ज्यावेळी त्याचा संपतो एकदम बरोबर. आयुष्य संपतं त्यावेळी, एक तर त्याला रोग लागतो म्हणजे त्याचं आयुष्य संपलं, त्याच्यामधलं जीवन संपलं, ते सडायला सुरुवात होते. म्हणजे कुठलंही समजा एखादा प्राणी मेला रस्त्याने, त्या कुत्र्याचं मांजऱ्याचं शरीर काय होतं? सडायला सुरुवात होतं. माणसाचं सुरुवात होत होतं. बरोबर आहे. आता समजा टोमॅटो नेला तुम्ही, टोमॅटोचं एक लाईफ आहे, तोडल्यानंतर ते 10 दिवस का 15 दिवस टिकणार आहे. ते एकदा त्याचं आयुष्य संपलं की ते सडायला सुरुवात होते. तुम्ही केमिकलचा टोमॅटो ठेवा, आपला टोमॅटो ठेवा. केमिकलचा टोमॅटो 8 दिवसामध्ये पिचपिचित होतो आणि आपला टोमॅटो तुम्ही महिनाभर ठेवा, त्याला काही फरक. मग नाही केमिकलचं ज्यावेळेस तुम्ही खाल्लं एखादं आणि हे जे खाताय वैदिकचं, काय फरक वाटतं? फरक आहे त्याच्या तिखटपणाला फरक, टेस्टला फरक, चव वेगळी येते. बरं, अजून एक गोष्ट, टिकाऊपणा का बरं वाढला? टिकाऊपणा आपल्या एसिटी मुळेच वाढला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं आहे की जनरली मार्केटमधलं आल्यावर 2 दिवस टिकत नाही. नवीन आलं 2 दिवस टिकत नाही. बरोबर आहे. काय कारण? त्याच्यामध्ये जे रस असतो, पाणी ज्याला म्हणतो आम्ही, त्या पाण्याचं प्रमाण जादा राहतं. आज जो तुम्ही म्हणले ही कांडी मजबूत नाही राहत, ही कांडी कशी राहते? त्याची पोकळ राहते मध्ये, राहते. हा, केमिकल आणि दाबली की ती दबून जाते, म्हणजे तिच्यामध्ये गर नाही. मग गर नसल्यामुळे, पाणी जास्त असल्यामुळे, आता पाण्याचा कुठलाही पदार्थ आहे तो पाण्यामध्ये मिसळतो. टोमॅटो टिकतो का? नाही. काकडी टिकते का? गिलकय टिकता का? नाही. त्याचा बटाटा टिकतो का बरं? त्याच्यामध्ये गर आहे. पाण्याचा पदार्थ हा जास्त दिवस टिकत नाही, कारण त्याचं पाणी आहे, ते निसर्गाच्या पाण्यामध्ये मिसळून जातं. तसं आहे हे. याच्यामध्ये ज्यावेळेस पाणी भरतं जादा, तुम्ही ज्यावेळेस रासायनिक खतं वापरता त्यावेळेस हे जास्त काय करतं? नायट्रोजन वाढतं.
तुम्ही जे म्हणले ना फुटवे जास्त आहे ते नायट्रोजन मुळे फुटवे जास्त येतात युरिया टाकल्यावर कुठल्या बागाला शेंडे फुटता का नाही म्हणजे डाळिंबाला फुटतात सगळ्यांना फुटतो मग ते नायट्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळे शेंडे जास्त फुटतात आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथ काय होते कमी होते गर कमी तयार होतो आणि रस जास्त तयार होतो आणि म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या माशा त्याच्यामध्ये चांगले जीवाणू तयार व्हायला काही नाहीच आहे त्या शेणामध्ये म्हणून ते शेण काय करतं रोगजंतू तयार करतं आणि ते रोगजंतू तुमच्या आल्याला खराब करतात नंबर 1 नंबर 2 तुम्ही टाकत असेल नायट्रोजनयुक्त खतं युरिया असेल DAP असेल तुमचं 10-26-26 असेल 19-19 असेल तुमचं कॅल्शियम नायट्रेट असेल ह्या सगळ्या पोटॅशियम नायट्रेट असेल हे सगळे खतं काय करतात मी नायट्रोजन भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन असेल ही खतं जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवतात नायट्रोजन वाढल्यामुळे हे सगळं लुसलुशीत होतं लुसलुशीत झालं पाऊस पडला तर त्या पावसाच्या मध्ये ते हीट तयार होते आणि ते सगळं त्याची स्किन जळून जाते गरम पाण्यामध्ये ते विरघळून जाते म्हणजे सडण्याची प्रक्रिया ही किडी मार्फत बी होते बुरशी मार्फत बी होते आणि जास्त पाण्यामार्फत होते आणि युरिया मार्फत म्हणजे नायट्रोजन मार्फत होते शेणखतामार्फत सुद्धा होते या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यामुळे आज शेतकऱ्याचं काय झालेलं आहे नुकसान झालं मला सांगा झाले यंदा भरपूर तुमचं कंपाऊंडर जर तुमचं शेत खायला लागलं तुम्ही काय करायचं कंपाऊंडर ठेवला आणि तो चोऱ्या करायला लागला कोणत्या दाद मागणार तुम्ही हा तुम्हाला सापडत असतो तुमचा माल गायब मग हा जो कंपाऊंडर तुम्ही नेमलाय समजा तुम्ही जे काही खतं टाकता जे औषधं मारता त्यांनीच तुमचं आलं सडतंय आज मला सांगा आपली माती ही माती तुम्ही कुठल्याही आल्याच्या वारून जाणार अशी मागणी नाही निघतच नाही ऊसात सुद्धा आपल्या अशीच निघते काय लाडू हे बघा ना हा लाडू एवढा नाजूक आहे हे बघा हा झाला लाडू तरी पाणी कमी बा आहे आणि ह्या लाडूला फक्त काय करायचंय फक्त थोडंसं बघा कुठे गेला लाडू तुमचा हा आपण दिवाळीला रव्याचा लाडू करतो हा? 3 बेसल डोस टाकले म्हणजे शेवटचा बेसल डोस तुम्ही जर टाकला तेवढी एक चूक तुम्ही केली ना तुम्ही जे शोकेस दाखवला आम्हाला हा दोन्ही बाजूला अशा सगळ्या मंडळ्या सजलेल्या तिथं जरा चांगला त्यांना विचारा की सर आज सोडलं ना खत विचारायचं मला दुसऱ्या फोन येतात रिझल्टच फरकच पडत रोज सोडलं की फरकच सोडलं की फरकच त्यांनी काय केलं मुळी तोडली यांचं पण तसं झालं नाही आपले आपण लेबर कुठे घातले नाही मुळी जर तोडली ना तुम्ही तरी पण प्लॉट स्थिर आहे तरी पण प्लॉट स्थिर तुम्ही म्हणले ना मला करपा आवरत नाही त्याचं कारण दुसरं काहीच नाहीये तुम्ही मुळी तोडली ना सगळी तुम्ही ज्यावेळेस तो व्हिडिओ पाठवला ना ते फोटो व्हिडिओ तेव्हाच मला अशी कळ आली होती म्हणलं आता काय करावं कारण आपल्या प्लॉट मध्ये मशागत चालत नाही मशागत करायचीच म्हणजे जे आपण खत टाकतो ते मग वरच्यावर टाकून द्यायचं त्याच्यावर टाकून द्या ना तुम्ही काही गरज नाही करायची पाऊस असतो का नाही अहो काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला एक सांगू का ह्याच्यावर तुम्ही खत टाकून द्या हे बघा कसं आहे बघा इकडे बघा आता हे बघा हे इथं हे तुम्ही बघितलं ना आता सांगा याच्यावरती असं सपाट एक जॅम झाले का हे नाही हे बघा हे काय सगळं लूज आहे आणि तुमची मुळी वरच्यावर नाही ना ही पा ही मुळी कुठे आहे वर आहे लगेच ते खत पिऊन घ्या काहीच नाही करायची गरज याला आपण काय काय डोस दिले पहिला RNPH आहे की नाही 3 किलो हा यांचा इथं 30 गुंठे आणि खाली 30 गुंठे ना बरं सेम दोन्ही बरं 15 बॅगा पुसावं याला 3 डोस असे 3 डोस दरवेळेस पण पहिल्या डोसला लिप चार्जर गेलं किती बेसो डोस मध्ये ही 3 किलो 3 किलो 3 किलो अरे बाप आणि दुसऱ्या बेसो डोसला सगळं म्हणजे Setting charger. सेटिंग आणि क्वालिटी सगळं दोन्ही पण दिलं सगळं बेसो दुसऱ्याला आणि तिसऱ्याला पण तीच क्या बात चार्जर पडायला का पाहिजे होतं तुम्ही उद्योग केला म्हणून त्याची गरज नव्हती त्याला नंतर लगेच सोडला 1200 ग्रॅम पण जी रिझल्ट कुठे दाखवते माहिती का बेसल डोस मध्ये कसं बोललो मी नेहमी सांगतो जीवकडून तर तुम्ही जेवणात द्यायचं ते नाश्त्यात नका देऊ त्यातलं पडतोय पण त्याच्यापेक्षा जबरदस्त रिझल्ट आहे ना बेसल आणि फ्लावर चार्जर आणि साहित्य वर्ण फवारणी काही नाही सगळं ड्रिप मध्ये सगळं याला काही वर्ण नाही वर्ण फक्त एकच फवारणी फ्रूट क्रॉप आणि फंगिंग डिसीज अहो मी एक बेन लावला नाही तुम्ही एका बेण्याला किती निघाला एवढं निघालं ना किलोभर निघालं किलोभर निघालं 20 ग्रॅम मग 6,000 म्हणलं 6 किलो 6 टन झालं ना माल एका गाडीला 12 गाड्या बरोबर पाणीच नव्हतं लिप चार्जर
हा आणि क्रॉप खाल्लं सोडलं हा तसं 5व्या 6व्या दिवशी सगळं आपलं दिसायच लागलं दिसायला नको. दिसाय मी सोडला म्हणलं काय आता येऊ नाही ते म्हणलं संपलं आपला काढून पाऊस पाणी अर्धा तास चालायचे मोटर हा मे महिन्यामध्ये हा मी नाही अगदी एप्रिल मध्ये जून मध्ये बापरे. मग मे एंडला लागण केलेली हा जूनला उगव ना म्हणलं आता गेला प्लॉट विषयच म्हटलं बर. हे जुळलं ह्या प्लॉटचं तो उगावला बर संकजीला म्हणलं तर गेला गेला हे म्हणला लिप चार्जर दिलेला डोस म्हणला फक्त सोड हा ड्रिंचिंग केलं त्यातनं जरी खराब जरी कोळी झाली असली तरी म्हणलं त्यातनं डोळा बाहेर बरं, निघाला मग तसंच झालं हा हा एक पण ड्रिंचिंग नाही आलेला Drenching माणसं नाही. आलेला ड्रिंचिंग एक पण ड्रिंचिंग मग ड्रिंचिंग करायचा खर्च म्हणलं मी इकडे करतो ना गडी 50 रुपये पंपाला 40 रुपये घेते एक पुढे 40 पंप करते ती उंटाला एक पंप. त्यांनी मग त्यात लिपच्याच एक पुढा वाढ ही बघितल्या आहे ना कोणाचा पण डोळे पडते अहो ह्यो माल म्हणजे अरे 1.5 एकराला 1,30,000 म्हणजे काहीच खर्च नाही ना हा कोणाचा तर अर्धा एकराचा खर्च असतो 20 ग्रॅमला सर लय लागले म्हणजे बरोबर आहे ना. आणि कलर किती वाढला बघा ना एवढा खाली खाली जायला लागला. आता Automatic असं गुलाबी खालचा कलर बघा किती चढला सगळं गुलाबी दिसायला पण याचं एक विशेष आहे बरं का हा ही बघा की कसं जी भिंत जी आहे. भिंत आहे ही खालून बघ, खाली असं खालून बघ. बाजारा नाही खालून नाही, असं जास्त लागतं असं बघा बघा. तेच की म्हणून तर ही सर व्हरायटी कोण लागत नाही लावते अमृत तर मारलं तरी इच्छा अमृतजलनं पण फरक पडला चांगला काय अमृतसरचं काय अमृतजल वापरलं ना कधी वापरलं? म्हणलं चालूच होतं हा बर फवारणीला प्रत्येक फवारणीला काय वापर फरक वाटला फरक म्हणजे चमकच यायची पानांना अमृतजल वापरलं अमृतजल आणि ते असं ऊन बघितलं तर इथनं पूर्ण असा चकाकीच चमचम चमचम करायचं. ग्लिजिंग म्हणजे तुम्ही मध्ये जे भर दिली तेव्हा मुळ्या तोडल्या त्याच्या अगोदर प्लॉट कसा होता ते अगोदर हा फोटो असेल ना तुमच्याकडे आहेत की यांच्यात आहे ना आहे ना? हे नंतर द्या हा मग आपण जे खत लावतो तुम्ही आता भर तर पाहिजे नाही लहान असताना ज्यावेळेस लहान असताना त्यावेळेस भर द्या ना तुम्ही 2 महिन्यापर्यंत ह्याला भर नियमन परत भरच नाही एकदा मुळी पसरली का धक्का लावणी नाही. तिसरी भर आपण घालायचीच नाही पोरग वयात आलं का त्याला नाव ठेवायचं नाही त्याला बोलायचं नाही तर कार्यक्रम फ्लॉप वयात यायच्या अगोदर काय करायचं का काना मागं द्या हुसकवा बांधून ठेवा घरात ते मला ते ऐकल ते पण वयात आल्यावर नाही. आता ही दवाखान्याचं तेव्हा तर ह्या वाटलं प्लॅनिंग नव्हतं किती दिवस हो नव्हतं पाणी किती दिवस 15 दिवस नव्हतं काहीच नव्हतं नव्हतं मग आलं आहे तसंच राहिलं नाही काय प्रॉब्लेम मला त्याला म्हणलं की नॉर्मल ओले म्हणला काय होणारच नाही ही ताकद आहे वैदिकची. तिथं लागलेलं तिथं अमृतजलचं पाणी हा पूर्ण 15 दिवस 4 बादलीनं साईडलाच ठेवलेले हा तीच पाणी वापरलं जिथं लागलंय तिथं बर थांबलं थांबलं क्या बात क्या बात. पण जी तुमच्या गावातून गोवामृत नाही वापरत तुम्ही तसं वापरणं झालीच तुम्ही गोवामृत जर वापरला गोवामृत म्हणजे कसं चारा करा चारा बी, हा. वैदिकचा चारा करा फुल RNPS टाकून नुसतं कृषी अमृत नाही नाही RNPS टाकून चारा करा त्या जनावरांना द्या आणि मिल्क चार्जर चारा आणि ते जे शेण आहे आता आल्याचं जे गणित आहे तुम्ही स्वतः एक व्यापारी आहे आता सध्याचं आल्याचं गणित काय आहे शेतकऱ्यांचं म्हणजे आलं लावलं का शेतकरी श्रीमंत होतो का गरीब उरायला आता तसं गरीबच होते ते बरोबर आहे का नाही म्हणजे आलं लावून शेतकरी आणखी काय व्हायला गरीब होईल गरीबच आणि ते पैसे पण घालू राहिला वर्ष वाया जातं कष्ट वाया जातात आता तुम्ही आज आलं लावलंय ते बी तुम्ही 4 वर्ष झाली लगेच या प्लॉट परत लगेच लावले तुम्हाला मी परत आव्हान केलं की परत पुढच्या इथंच आलं लावा बरोबर आहे. हा. आता मला सांगा हे आलं तुम्हाला एवढ्या गॅरंटीडली एवढं चांगलं आलं त्याचं कारण तुम्ही त्याला ज्यांनी रोग येतो अशा गोष्टी टाकल्या नाही मग काय टाकलं सगळं आपलं वैदिकचं टाकलं. हा ह्यात आता काय होते जे छोटे शेतकरीच मारते दर वाढलं की छोटेच लावते ती मोठ्यांचं काय दरवर्षी ते रुटीन मध्येच असते शेतकरी त्यांना काय आता पुढल्या वर्षी 5,000 झाले त्यांना काय फरक पडत नाही गेल्या वर्षी कोट रुपये कमवून झाले ती मला एक सांगा आता त्याचं गणित सांगा त्याचं म्हणजे छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा परवडेल असं गणित सांगा की समजा तुम्ही ह्या वर्षी खर्च केला 1.25 लाख रुपये आता ह्या आल्याचे आपल्याला किती पैसे होते सरासरी
आज आता किती निघाल 25 गाड्या निघतील का ह्या गाडीला आरामशीर 25 गाड्या निघाल्या तरी आज 8 लाख रुपये उभे आत्ताच्या कंडिशन फक्त ह्या प्लॉटच्या खालच्या नाही 1.5 एकराचं नाही 30 गुंठ्याचं 30 गुंठ्यात 8 लाख रुपये आहे या गाडीला उभे दोन्ही मिळून 16 लाख हो खर्च किती 1.5 लाख 1.5 लाखानं बेनं धरा नाही आपला खर्च 1.5 लाखच ना. हा 1.5 लाखच धरा अजून 1.5 लाख गेला नाही गेला नाही 1,30,000 वर गेला 200 रुपये 1 सोडायचे लाख खर्च आणि 16 लाख रुपये 1 रुपयाला 10 रुपये. तसं 10 वर्ष झालं मी सेंद्रिय दरफा सक्सेस करतो म्हणजे म्हणजे जुळणच मला सगळं वापरतो ते मार्ग सापडत म्हणजे नव्हतं जीवाणू वापर सगळं ते काय जीवामृत केलं सगळं हा, केलं सारी दुनिया केली हो. म्हणजे ऑर्गॅनिक म्हणतो ते Organic खतं सगळं- वापरली, सगळं. सगळ्या कंपन्यांची जीवामृत वापरलं का नाही की जरा नत्राचा रेशिओ वाढतोय हाईट होते जे म्हणतोय ना आपण शेणखत म्हणजे हे मी 10 वर्षापासून सांगतो डिकम्पोज बी गेल्या वर्षी नो बॅलर एका प्लॉटला सोडलेलं बरं. हाईट भरपूर आलेली हा. पण परत प्लॉट ही झाला एवढं मालाला ग्रोथ राहील ऐकलं ना म्हणजे मला सांगायचं काय आहे की आपण ज्या ज्या गोष्टींना आतापर्यंत विरोध करत आलो त्या गोष्टी आता सिद्ध व्हायला लागल्या लागलं ऊसांना सुद्धा 2-2 तास पाणी पुरत नाही मला बर तरी 4 एकर ऊस सगळा आता ऊस बघा आता पडला किती महिन्याचा ऊस आहे बसा की त्याला वापरलेलं आहे. आता वर्ष झालं ह्याला वापरलं वापरलं. पहा किती सुंदर आहे बघा हा, हा ऊस किती दिवस झाला आता 1 वर्ष झाले अच्छा हा आता याचे फुटवे पाहिले आता इकडे बघा इकडे समोर बघा फुटवे वगैरे बघितले आणि क्वालिटी जर बघितली तर याला पाणी नाही म्हणता तुम्ही हप्त्याला 2 तास पाणी 2 तास पाणी हप्त्याला हा हप्त्याला आपला सगळा बेसल डोस वापरलाय बेसल डोस चांगला होणार. व्यापाऱ्यांना फोन करायची गरज नाही तीच फोन करणार असला माल गेल्यावर काय व्यापाऱ्याला करणार दुसरे व्यापारी फोन कसं माहिती का सर ह्या दोन्ही शेतकऱ्यांचा संयम नाही महत्वाचा सर आता ही जी परिस्थिती ना सर कोण आता दर कोण थांबला नसता डायरेक्ट रासायनिक पेरत बिरत सोडलंच असतं थांबलाच नसता तेव्हा म्हणला असता तुझं बाजूला ठेव आज पैसे कमवून मला घेऊन ये. तेव्हा म्हणला असता. वडील सुद्धा येतात आता आलं ना म्हणजे नक्की काय केले हा कोण म्हटले वडील तुमचे वडील हा. याच्यापेक्षा पोराला काय पूर्ण ह्या दिवसात कसं असायची जमीन बळी पडणार कडक असणार हा. ह्याला बळ बी नाही कडक तर अजिबात विषयच नाही ना आता सर मला सांगा 1 तास पाणी आहे सर मध्ये किती बगडी पाडायला पाहिजे त्या मध्ये काहीच पाणी येणार नाही ना तुम्हाला खायची इच्छा झाली असेल हा काय म्हणजे सर हे बघा एवढा सुंदर लाडू आहे आणि 1 सेकंद आहे फक्त त्याला एका सेकंदापूर्वी हा लाडू होता आणि आता ही काय सुपीक माती आहे आणि हेच आम्हाला सूत्र शिकायचंय की याच्यामध्ये ही जी मातीची क्षमता आहे याला म्हणायचं शेती याला म्हणायचं माती नाही तर तुमची फक्त माती म्हणायला आहे आणि नुसते ढेकळे वावर चला वर असं दिसतंय ना वरच हे बघा मध्ये खाली पूर्ण काळं हे बघा हे पाहिजे मध्ये त्याला करपा नाही कीड नाही काय म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही खांदणी केली ना मुळात 2 महिन्याच्या आत सगळ्या काय सर तुम्हाला सांगू का माझ्याकडे जे आल्याची प्लॉट होती बरं का ज्यांना ज्यांना तिसरी भर दिली काय त्यांना लिफ्ट चार्जर गेलं नाही ही एक गोष्ट त्या अप्लाय योग्य आहे. पण त्या सर्वांच्या याला ही समस्या आहे आपल्याकडं मातीला हालचाल चालत नाही. आता आल्याची भांडी पण पडलेली आहे सर येऊन गेल्यानंतर बेसल डोस एक झालाय एक बेसडू झाला परत आणि लागलेल्याला अमृत जलन शेण शेण मिल चार्जरचं शेण सांगितलं जाग्यावर लागलेलं थांबले मग सरांनी सांगितलेला प्रयोग तुम्ही केला बर आणि खालचा अजून एक प्लॉट होता तुमचा खालचा तो काढ 10 गाड्या निघाल्या माल निघाला गाडीला 10 गाड्या माल निघाला बर आणि शेव अजून काढलेला नाही आणि आता ही तर तुम्ही एक प्रयोग केलाय काय म्हणतो टोमॅटो लावले टोमॅटो लावले तुला बघितलं तर त्याची परिस्थिती बघा जबरदस्त त्यानं ग्रोथ घेतल्या आणि टोमॅटो तर बघितलं तर 25 मध्ये लागलेत सगळे टोमॅटो मध्येच वांग्याचं एक झाड आहे काय वाटतंय तुम्हाला ट्रायल केली आल्याच डबल 2 पीक येत काय वाटतंय पण काय आता काढले त्याला काय बिन खता माती झाले काहीच नाही फवारे नाही काय नाही काय नाही ताकदीवाले ह्याच्या पण सेटिंग जर बघितलं तर 25 मध्ये सेटिंग लागले बिल चार्ज 2 वर्ष झाली हिला
रेग्युलर चालू आहे रेग्युलर 2 टाइम चालू मग आता काय सगळं 5 किलोचं बकेट आहे का नाही पोतच असतं डायरेक्ट 25 किलो या चौघांना सगळ्यांना बरं बरं विकली तरी हा एक विकली बरं शेतपा किती बसते? हा सुरुवातीलाच थोडा नाही नंतर नाहीच का 25 किलो किती बॅग झाले असतील 3 बॅगा आणि बकेट झाली ती बरी अच्छा 3 बॅग आणि बकेट बैलांना का चारता मग गायांना फरक पडला म्हणून बैलांना चालू केलं खायला फरक पडला गायांना शेणाला पडला बरं तेव्हापासून हा आता रेग्युलर त्यांना पण याला किती ग्राम चालू आहे त्याला आता 100 दिला 50 अच्छा हिला 50 चालू आहे बरं बरं अच्छा इथं दूध बंद आहे सध्या हिला दुधामध्ये तुम्ही सुरू केलं त्यावेळेस काय म्हणजे काय बदल वाटला तुम्हाला वाटलं की तिथं 4 महिने दुधाचा काळ वाढला काय बात करता हा म्हणजे पहिलं किती होतं पहिले 4 महिने तिनं दूध दिलं पहिल्या दुभत्याला दुसऱ्या दुभत्याला 8 महिने 8 ते 9 महिने दूध दिलं क्या बात म्हणजे आता किती दिली ती चुकली पण 5 महिने त्याची चुकली किती पण हा मस्त आणि हे पिल्लू आहे ना ते? हा पिल्लू पहिलं ती बाहेरच पडायचं हा खायलेलं बाहेर पडायचं त्याचं ना आहे तसंच पडायचं बा. आहे असंच बाहेर पडायचं अरे पचायचं नाही बसायचं आता पचायला लागलं. आणि कमीत कमी वर्षात त्याला 5-7 हजाराची औषधं औषधं आता आता विषयच नाही लोकांनी मरायला सोडून दिला असता दिला असता हो. त्याने दिवस जावल्यात म्हणून ठेवला मी अरे वा. या वा. हे बघा मस्त असतं. म्हणजे त्या आपण त्याला का धरून शेतकऱ्यांनी आपल्या बैलांचं त्यानं जीवन दाखवलं फेडलं दिवस माझी शाळा सुटली की ती बैल 2 घेतलेली त्या आधीचा एक विकला हा म्हातारा आणि त्याला हा. कॅन्सर झाला बरं, बरं. तो म्हणला आता वाचवला ठेवायला. त्याच्या बरोबरचा गेला पण हा वाचवला हा. क्या बात तरी म्हणजे ते जागेवर आपलं समाधी जागेवर करायची क्या बात गुड गुड पडले ती खाली फुलं बघ हे काय फुलं खाली खाली फुलं बघ विशेष बाकी ही बघ इराणची राहते मालामुळं साईज मालानं साईज, माल ही चिरा बघ, पडते. चिरा पडते. माल आता वरती फुगायला लागला ना असं चिरा आहे ना मालानं पडतं. साईज जाळ असतं ना आपलं साईज वाढती साईज त्याच्यामुळे मुळी बघा वरती पाणी बघा सर असं पाणी मुळी पण आहे बा हो 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 ही मुळी मुळे ना सर मुळी उतरी सगळं मुळी कुठे जिथं उकरल तिथं मुळे इथं तुम्ही पायात उकरले ना इथं मुळे या वयामध्ये एवढी मुळी सापडते एवढ्या हिट मध्ये एवढ्या पावसामध्ये वाळून गेले हव्यामध्ये गेल्यावर वासच नाही येत याचा वास किती भारी. पूर्ण ह्याच्यावर ठेवलंय ना आता हाताचा वाज घ्यायची CST वैदिक SCT वैदिक पोरं. घ्या घ्या चोळा चोळा असं वा सेम गवतीच्या असं का तुम्ही करून बघ नाही बघितलं मी ट्रायल केली सगळं बघा येणाऱ्यांना ते दाखवत फरक बघ ही व्यापारी जायचं राहिले मुळे बघा आता न करताय आता न्यू करताय काय मौज झाली मऊच आहे एकदा एवढं मऊस राहत नाही खाली दोन्ही पुढे पॅक झाले ते अटॅच झाले काय बाकीचे सर विशेष काय माहिती एवढा कोंब आहे ना लांब पडत नाही म्हणजे मुलीच्या बसणं दुसरी गोष्ट जवळ पडतो जवळ बर शोभागी किती अंतर सोडून कोंब बाहेर येते त्याच्यात फरक काय सर माहितीये का आपले जे रासायनिकचा प्लॉट असतात ना त्याला एवढा फुटवा नसतो ह्याच्या डबल फुटवा दिसणार तुम्हाला पण माल एवढा नाही गावत तुम्हाला खाली ती पण तीच म्हणतात आता एवढा फुटवा तुम्हाला तिथं ती 40 भांड्या काढतात असलं कोंब आपलं पण तुम्हाला माल नाही खाली तेवढा गावत जसा ह्याचा माल आहे तसा बर आपलं फुटवं कमी दिसतात पण माल भाग खाली महत्वाची ती त्याची आहे जिला फुटवा दिसणार तिला तुम्हाला माल सापडणार ही काढायची ना हा माल तयार झाला ना हो तयारच आता ह्यो काढू शकतो आता पण आपण प्लॉट असं कंडिशनला आता भांडी निघाली ही निघाला ना सर फुल गळलं ना की झालं त्याचं पण विषय दिवस पूर्ण होतो लय लांब आहे तोडावं लागत हातावी ते घ्या माती टाकत वास येतच नाही एवढा जबरदस्त वास येतो माल भाग सर इथं मेन कुडी मेन जुनी कुडी ही असते जुनी एवढी ह्याला पण जुनी आहे बरं का ह्याचाच माल आहे त्याचा माल आहे
त्याला म्हणायचं चाप. हे काय ही बघा जुनी कुडीच नाही सर हे एकाच आहे त्या कुडीचा ही कुडी आहे ना का ही त्या कुडीचा हे सगळा माल एवढीच कुडी असते फक्त एवढीच कुडी असते ही जी दिसते ना तुम्हाला एवढीच कुडी ही बेन आणि ह्यो नवा माल हा सगळा नवा माल एवढंच फक्त बियाणं ही जी बियाणं दिसतंय ना तुम्हाला 100 ग्रॅम पर्यंत असतं एवढंच असतं ते 100 ग्रॅम आणि हा माल असा एकत्र आणि महत्वाचं ह्याला फुटवं कमी असताना माल एवढा आपल्या मी त्या दिवशी म्हणलं 5 भांडीची काढली अर्धा किलो पुरी कर. हा तेच की तुम्हाला म्हणलं सर एवढा ही जुनी कुठे आहे का ह्याची ही कुठे आहे ती खाली माती बघा ती मुळे करते ती मुळ्या बा ती मुळी पा एवढ्या मालासाठी सर आहे ना 25-25-30 कोण निघते किती अजून एवढं खाली काय हे बघा मंडवळ्या लागलेलं बी थांबलं बरं का नशीब. नशीब काय राहतच नाही लय वातावरण जाताना बाईक तुम्ही तुम्हाला कुठं बारीक बारीक तिकडे कुठं तरी झाली ही जात कुठल्या पाऊस कमी जात आहे गोधरा. गोधराचं विशेष आहे आता ह्यांनाच विचारा. ही लागली की थांबतच नाही. डेअरिंग करायचं होतं अभिजित म्हणला अंदा तो फक्त कर ह्याच्यावर 100% करून बघ मग का रिझल्ट सांग मला. सर ही तुम्ही ना ही कावडीची जाडी बाग ही किती आणि कलर बागे कसा आहे ना आता ही शेतकरी 10 वर्ष झाले म्हणजे काय एक नंबर. कोणाचा एक नंबर मला नंबर आहे कशा कशावरून सांगा बरं. मालाची साईज चांगली आहे. ओके जे कालावधीच्या साईजला माल बनायला पाहिजे त्यापेक्षा एक्स्ट्रा 5 महिने काय झाले नाही अजून. चांदा पण 5 महिने म्हणजे 6 महिन्याच्या आसपास अशी कुडी दिसते. 4.5 महिने झाले त्याला. अजून 2 महिने पोसायचं. अजून बरेच महिने बाकीच्यांचं प्लॉट रासायनिक तुम्हाला ही उंची दिसणार काय कायचं छाट्या लेवलला ड्रोन शिवाय फावरा येत नाही माणसांनी घुसायच येत नाही. एवढी height तुम्हाला होती. तेच माझा गेल्या वर्षी प्लॉट 4 गाड्याचा होता म्हणजे माझ्या गळ्याला आला लागत पण माल नाही निघाला. मला आता बरीच जण येणारी म्हणते ती की रासायनिक वर असतं तर एवढा असतं नाही लागतो. ही व्हरायटी वाढते उंच. आता मी एकरी 55 गाड्याला काढले म्हणजे हायेस्ट आहे माझी त्या गावात 2-3 गावात माझा हायेस्ट आहे. फक्त काय आलंय मी ह्याड का वळलो की चांगलं आहे मी शरीराला चांगलं आहे माणसं आणि मी आठवडी बाजार बी करतो कोरेगावात 15 वर्ष मी क्षेत्र आहे माझं. ते लोकांची जी मिरचीला किंवा वांग्याला जी पसंती आहे ती ज्यादा आहे लोक मागतात पाण्यामुळे आपण काढून टाकला आता ते पाणी नसल्यामुळे आलेलं क्षेत्र आहे आणि आंबा 1000 झाडं केशर लावलं म्हणजे आपले जे टेक्नॉलॉजी वापरली तर लोक मागणी करतात डिमांड करतात. आता बी आता वालाला चालू आहे वाल लावलाय वाल बाकीच्या पेक्षा आपला 20 रुपयाने एक्स्ट्रा लावतो. 20 रुपये एक्स्ट्रा म्हणजे 20 रुपये पावशेर म्हणजे बाकी दरात फक्त दुसऱ्या 30 रुपये आपला 50 रुपयाने घेतो आपली कोण वांग्याचा दर काय होता त्यांना विचारा त्यावेळेस. भयंकर बाकीची 10ला अर्धा ऐकत होती मी 20ला अर्धा ऐकत होतो. म्हणजे खरं आहे काय म्हणजे स्वतः मी विकलेलं आहे त्यांना काय अशी ती सांगायची 20 रुपये जास्त घेत नाही आता 20 रुपये घेतोयच हक्काने. म्हणून मी आंब्यासाठी खास म्हणजे अभिलाष बोललो मी 35 जण शेतकऱ्याला विजिट केली आहे आंब्यासाठी. आपल्या वैदिकवाले सगळेच बघितले आणि असे रासायनिक वालेच बघितले तेव्हा आंब्याच्या क्षेत्रात उतरले. आमच्याकडे पाणी कमी आहे यांच्या भागाला पाणी भरपूर आहे. आम्हाला कमी पाण्यात आंब्याच्या क्षेत्रात मी फळबागेत उतरलो. पिरूल तर पडलो पिरूच लावणार. म्हणजे तुम्ही एवढे जे शेतकरी फिरले 50 शेतकरी त्या 50 शेतकऱ्यांमध्ये तुम्ही केमिकल किती भरले केमिकल वाले विषाक शेतकऱ्याला बघितले. आंब्याचे बी आता तुमच्या जुन्नरच्या दोन्ही शेतकऱ्याला फोन लावलेला आहे. संकेत कोणतरी आहे त्यालाही लावला आंबोले कोण दुसरी त्यांनाही लावला. त्यांनी मला सल्ला दिलाय असा डोस भरला डोस काय नेला नाही. ते हा मला काय सांगता म्हणजे ज्या लोकांनी मांसाहार करत नाही किंवा घरामध्ये पवित्र राखतात त्या लोकांना रिझल्ट चांगले येतात. वैदिक बरोबर रिपीट व्हायला पण होतो त्याचा इफेक्ट आल्याला होतो. घरातच आपल्या प्रभाव पडतोय म्हणजे ह्याच्यावर 7 वाजले झाले ते कशाला वापरतो तुम्ही? आम्ही म्हशीला आपले म्हशी आहे ते बाकी नाही काय. बर काय रेग्युलर दूध दुधाला जरा लेवल राहिली पण दुधाला जी डिमांड पाहिजे लोकांची लोक नेतात बाकीपेक्षा 10 रुपये आपल्याला जास्त देते. असं लोकल 50 आहे तर आपला 60 रुपये नेते. हे विषयच नाही म्हणजे आणि लक्ष्मी प्रसन्न घरातले जे वातावरण आहे ते शांत आहे चांगलं. लोटचा चिडचिडपणा कमी होतोय लोक शांत म्हणजे शांत स्वभावाचं घरातलं माणसं पण शांत होतं. याचे किती पैसे झाले त्याचे काय बेरीज करता येणार. घरातल्या घरात जर भांडण झाले तर कोर्टवाले डॉक्टरवाले किती घेऊन जाते काही तपास आजारी झाले का डॉक्टर घेऊन जाता आणि भांडण झाले का कोर्टवाले घेऊन जाता.
म्हणजे हे फार मोठी गोष्ट आहे ना, हीच लोकांना कळत नाही की घरामध्ये शांतता आणि प्रेम असणं फार गरजेचं आहे. काय वाटतं हे रंग जो आहे, रंगाची उधळण जी आहे ती तुम्हाला केमिकल मध्ये बघायला मिळते का? नाही मिळत. अशी नाही. हा? कमी येते. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हे जे जाडी. प्रक्रिया आहे आणि हा जो पंजा आहे असा, काय जबरदस्त पंजा आहे बघा ना. तर याचं वजन किती भरेल साधारणतः त्यावेळेस पूर्ण विकास होईल त्याच्यामध्ये? सरासरी 2-2.5 किलो बनवते. हा खोडव्याला ठेवला तर हा आता फेब्रुवारीला नाही, आता नाही, ज्यावेळेस तुम्ही काढाल त्यावेळेस अगदी फेब्रुवारी काय 1.5 किलो 1.5 किलो बस. 1.5 किलो भरणार. म्हणजे साधारणतः तुम्हाला गुंठ्याला किती ॲव्हरेज मिळेल? पण त्याला 2 गाड्या माझ्या हिशोबाने काय पाहिजे. खोडव्याला ठेवलं तर आता गाडी दीडीला ठेवलं. आता लगेच गाडी बसेल, पण मग तुम्ही ज्यावेळेस ठेवाल तर 2 गाड्या भरतील. 2 गाड्या. बरं, मग 2 गाड्या म्हणजे सरासरी ॲव्हरेज काय भागात? गाडी त्याला तर तसं काय एकरी 2-5 गाड्या बी लागते असं काय नाही. पण नाही, एक एक ॲव्हरेज, एक जनरली ॲव्हरेज काय? जवळ 25 गाड्या 25 गाड्या एकरी म्हणजे 1.25 गाडी निघते. ते वातावरण बदल नाही, सवा कुठे एक पण नाही. पाऊण गाडी. एक पण नाही पाऊण सर. गाडी. 40 गुंठ्याला 25 25 गाड्या. गाड्या. 40 गुंठ्याला 12.5 टन माल 500 किलोची एक गाडी. 500 किलोची गाडी होती. 12.5 टन माल निघतो. म्हणजे साधारणतः तुमचं म्हणणं असं आहे की सरासरी 40 निघायला पाहिजे, निघायला पाहिजे. तर लोकांचे 25 निघतात. 25. म्हणजे ॲव्हरेजच्या खाली खाली. लय आवडलं. आणि तुम्ही 80 वर जाणार. आणि खर्चाच्या बाबतीत खर्च कमी. आता केमिकल वाला आमच्यातले एक दुसरे जोडीदार हा. आहे. त्याची 2.5 गाडीची लागा नाही. माझी बी 2.5 गाडीची हा. आहे. त्याचा 3 लाख रुपये खर्च आहे. माझा आता टोटल 1,10,000 खर्च झाला बाकी यांचं रासायनिक 1.5 एकर आहे, यांचं किती झालं? 1.5 लाख गेलंच ते. 31. किती गाडीचं आहे तुमचं लागवड? गाड्या 5 गाड्यांची लागवड आहे. त्यांचा उलट कमी आहे. माझा जास्त आहे खर्च. हे काय प्रकार आहे हा? तुम्ही व्यापारी म्हणता ना? मग व्यापारी माणूस आज समजा तुमच्याकडे माल आहे, तर मार्केटमध्ये कोणी पण माणूस काय विचार करतो, सर 1 लाख रुपये खर्च होतोय, 1.25 लाख रुपये, जिथे मार्केटमध्ये 3 लाख रुपये खर्च होते, म्हणजे दुप्पट खर्च होतो, त्यापेक्षा जास्त होते आणि उत्पन्न निम्म येते उलट. मग केमिकलवर दुप्पट खर्च करून निम्म उत्पन्न घेण्याची एवढी हाऊस का बरं लोकांना? मार्केट लोकांच्या चर्चेला नाही, माणसाचं काय डोळंच उघडं नाही ते ना. अच्छा, म्हणजे लहान मांजरीचे त्रास पिल्ला नको ते आपले गाळी भिजत घालायचा त्रास माणसाला घ्यायचाच आणि नाही. मग लोकांना आणायचं आणि सोडायचं. कर्जाचा त्रास कर्जाचा त्रास आहेच. उदाहरण मिळते ना. आणि उधार मिळते, परंतु तुमच्या घरामध्ये टेन्शन येतं ना फुकटमध्ये. येते बरोबर. आणि काय होतं, प्लॉट जेव्हा बसतो तेव्हा घरातलं मानसिक सगळं चिडचिडपणा होतो. त्याच्या घातलेले पैसे रिटर्न मिळत नाही की साहजिकच आहे. लोड दुकानदार राग तयार होतो विनाकारण, आणि त्या पिकाविषयी रोज तयार होते. बरोबर आहे ना? रोज तयार होते. आणि परत पुढच्या वर्षी परत तेच लावायचं. चाप बघितल्यावर कोण कलर म्हणजे जबरदस्त हे आहे ना, कलर आहे ना, कुणाला पण दाखवणार येत नाही तेवढा कलर येत नाही. कलर कुणाला येत नाही तर. ह्यो कलर आहे ना येत कसं आहे माहिती का? कसं असतं लक्षात ठेवा, पहिली गोष्ट महत्वाची, मी नेहमी उदाहरण सांगत असतो. समजा ज्या माणसाच्या घरामध्ये उत्पन्न भरपूर आहे, पैसा हलका भरपूर आहे, त्याचं घर बांधून जर पैसे ओढले तर तो फर्निचर असं कलर मध्ये करतो, मस्त छान छान कलर देतो वेगवेगळ्या भिंतींना, बाहेरून वेगवेगळे डिझाईन्स काढतो, कलर देतो छानपैकी. त्याचे का पैसे नाहीये, तो फक्त प्लास्टर करतो आणि एखादा रंग देतो व्हाईट पेंट फक्त असा बेसमेंट कलर. बरोबर आहे. सगळ्या घरांमध्ये खोल्याला एक कलर राहतो आणि ज्याचं काय अजिबात नाही, तो नुसता प्लास्टरवर थांबतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य नटवायचं काम कधी झालं, जेव्हा या झाडाचं पोट भरून उरलं. पोषण सगळं. पोट भरून उरल्यामुळे त्यांनी रंग आणले. रंग आणलाय. असं तो रंग काय सांगू राहिला, निसर्गाचा नियम असा आहे की रंग ज्यावेळेस येतो त्यावेळेस कस आलेला असतो. हे रंग येणं हे नंतरचं लक्षण आहे, आधी कस आलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जसं म्हटले ना, हात चोळला तर आपल्याला चहा म्हणजे चहा पत्तीसारखा गवती चहासारखा वास येतो. आणि आल्याचा म्हणजे डायरेक्ट आल्याचा सेंट डायरेक्ट आपल्याला येतोय. आज आल्याच्या वावरामध्ये गेला तर आल्याचा सेंट नाही. बरोबर आहे की नाही? केमिकलचा सेंट येतो. आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जर आल्याचा सेंट यायला लागला, तुम्ही जसं म्हटले, शेतकरी मार्केटमध्ये गेल्यावरती त्याच्याकडे जे विकायला माल आहे त्या मालाची गुणवत्ता ते माल स्वतःच ओरडून सांगत मी आलोय. बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही तर सांगताय सगळ्यांचं तर गेलंय, सगळ्यांचं नाही बऱ्याच जणांचं आलं गेलंय. आता तुम्हाला सांगतो ना, हे स्वतः व्यापार आहे. आता हे ह्यांच्याकडे आता नवा माल पण चालू झाला तुमच्याकडे. काय आम्ही आता इथं कॅमेरा फिरवला ना तर पिवळे प्लॉट आहे. तुमचा पण पिवळा आहे, परंतु त्यांचं म्हणजे डायरेक्ट असं पूर्ण हे तुमचं मध्ये हिरो आहे, त्यांचं पूर्ण पिवळे करपून गेले. करपूत गेलाच आहे परंतु पूर्ण पिवळे. खालचा तुमचा दांड आहे हा पूर्ण हिरवा आहे बघा. तुमचा फक्त शेंडा पिवळा झाला, पण तुमचा खालचा भाग सगळा हिरवा आहे, त्यांचं पूर्ण पिवळे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाकुश आहे त्यांचं. हे सर झालं ना, लागलं ना काहीच राहत नाही खाली, पूर्ण त्याचा विशेष सांगतो तुम्हाला. पूर्णच ही जी भांडी
ह्याच्यात अंतर किती भाग ह्या ज्या भांड्या आहेत ना दोघांमध्ये अंतर म्हणजे आता बघा हा जर डोळा काढलाय किती अंतर सोडून काढलाय फरक म्हणजे ही म्हणजे जी ज्याला माहिती ताकद आहे आहे त्याला इंजिनिअरिंग प्लॅन आहे एवढे नाही तर सर्व काय ह्यो दिसतो का हा इथं आला असं दुसरं आपण तुम्हाला म्हणतो ना सर 25-25-30 फुटवा काढतात माणसं वॉटर सोल्युबल सोडून पण ह्यो जो गॅप भरून देणार मग ज्यावेळी लागतो का नाही माल म्हणजे बुरशी लागती त्यावेळी तो थांबतच नाही आज इथं आहे ना तर तुम्हाला अख्खा बेड उद्या सकाळी आला की दिसणार आपण जर अशी खेटून खेटून उभे राहिलो लगेच गरम होणार घाम येणार बुरशी चढणार तुम्ही जर अंतर ठेवून उभे राहिले तर गॅप मध्ये हवा खेळती राहणार म्हणजे इथं जो आज हे सांगताय की इथं जो गॅप आहे या गॅपमुळे याची साईज बी मोठी होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गॅप बरोबर याची रुंदी मोठी होणार आहे आणि याला हवा भेटणार भरपूर आणि खालून अन्नद्रव्य भरपूर भेटणार आहे आता ह्या मुळे बघा चाल किती या दामणीच्या पुढे फिक आहे बरोबर आहे ना म्हणजे एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर बघा ह्या मुळ्या खालच्या एवढ्या जाड आहे त्यांचं जाळं आणि याला फुटवे पा खालची भिंत भक्कमच करते पण बाग ही बाग खाली भिंत बघा किती मजबूत आणि ही बाग ही लेवल बाग आहे कशी करते ही पूर्ण जी बाजू आहे म्हणजे हा जो गॅप आहे ह्यो खालनं भरून काढते आणि खालून पूर्ण पॅक करायचं काम चालू आहे पहा आहे का नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की याची एक नॅचरल ग्रोथ ज्याला म्हणतो आम्ही तसं एक नैसर्गिक ग्रोथ बघायला मिळते तीच म्हटलं सर फुटवा किती पाहिजे सर सात फक्त 4 भांडे आहेत चारच भांडे आहेत. वरडा भांडे सोडा फक्त त्या किती असतात माहिती आहे सर 25-25-30 काढतात वॉटर सोल्युबल 4 भांड्यात एवढा माल म्हणजे ना 3 कांडे आहे ह्या 4 कांड्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी जर समजा जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ केली तर फुटवे काय येणार जास्त आणि याची ताकद कुठे जाणार म्हणजे नायट्रोजन लेवल याच्यामध्ये हे बघा ही जी आहे ते जास्त आहे यांची संख्या मोजा दुसरं त्याचं हे आहे सर यांची संख्या मोजा 1 2 3 4 6 यांची किती आहे 4 आणि अजून खालून फुटवे निघू राहिले म्हणजे ऑलरेडी याची संख्या आताच याच्या किती आहे 1.5 पट आहे म्हणजे याच्यावर मोजायचं उत्पन्न हे जर 1.5 पट असेल तर 1.5 गाडी निघणार हे जर सारखं असेल तर 1 गाडी निघणार हे जर 2 पट असलं तर 2 गाड्या निघणार 100 दिवसानंतर फुटवे थांबतात पण ह्याचं थांबलेत का बघा म्हणजे आता याचं गाड्या मोजायचं काम चालू आहे जेव्हा एवढे याची संख्या तुमची खाली वाढणार आहे फुलांची तेवढी तुमची खाली ग्रोथ वाढणार बरोबर आहे की नाही आता तुम्ही याची जर खाली जर तळाला गेले तर हे बघा खाली किती आलं नुसतं तयार करायचं आहे की नाही थोडक्यात हे औषधी वनस्पती हळद झालं आलं झालं हे एकच आहे किती महिने झाले लागवड करून 4.5 महिने बरोबर आहे साधारणतः आल्याची लागवड कधी करता तुम्ही लोक मे महिन्यात मे महिन्यात पारंपरिक पद्धतीने तुमच्याकडे आल्याची लागवड झाली आल्याची लागवड करायला काय पद्धती आहे म्हणजे कसं करतात एकरी काय काय टाकतात तुम्ही पारंपरिक पद्धतीने एकरी बेसल डोस आपला रासायनिकच असतो काय टाकायचे तुम्ही दरवेळी काय सुपर सिंगल सुपर हा शेणखत अजून दुसरं नाही काय एवढंच म्हणजे रासायनिक खत आणि शेणखत हा रासायनिक बरं मग सऱ्या करून तुम्ही लागवड कधी करता लागवड मे महिन्यात करता आता मे महिन्यात लागवड केल्यानंतर मग तुम्ही परत पुढचं ढोस वगैरे बांधणी वगैरे कधी करता चालूच असते दर किती दिवसांनी? 3 आठवड्याला महिन्याला चालूच राहतं महिन्याला म्हणजे खत टाकायचं आणि बरं खत टाकायचं बरं करायचं किती वेळा डोस टाकता तुम्ही 3 वेळा डोस होते तेच 3 वेळा 3 वेळा दर 1.5 महिन्याला एक दीड महिन्याला. महिन्याच्या हिशोबाने बरं मग किती महिन्यांनी आलं तयार होतं 4 महिन्यात तयार होत 4 महिने पुढं घेतात. 4 महिने मग 4 महिने घेतात तरी पण काही लोक तशीच ठेवतात जमिनीमध्ये पूर्ण हा. तर साधारणतः हे 4 महिन्यात आलं तयार झालं आता आपले महिने किती झाले 4.5 महिने बरं म्हणजे आपण काढायच्या परिस्थितीमध्ये आहे झालं सर आता पडलं ना फुलं गळी हा तर हे बाकीचं पण तयार होणार सगळं त्याला अजून 1 महिना बाकी 1 महिन्यानं आता हे झालं इथपर्यंत सगळं गणित हा. मग याला मधल्या काळामध्ये काही बुरशा वगैरे बुरशीनाशक कीटकनाशक काय नाही सगळं ह्याच वापरलं नाही आपलं नाही जनरली विचारते मी. जनरली असतेच की भरपूर खर्च आहे 2 लाख रुपये खर्च सर असं करते. वातावरण झालं की ते लगेच स्प्रे चालू. एका बेसरला 40,000 पण माणसं घालतात. काय? 40-50 हजार रुपये रासायनिक हो, असतं खर्च आणि रासायनिक तुम्हाला सर वाटतं फास्ट म्हणजे आलेला हा फास्ट तेच आलेला की सर, आणि vegetative growth लय त्यांना होते. कंट्रोलच होत नाही त्यांना टेम्परेचर वाढलं की व्हेजिटेटिव्ह आणि मग आपल्याकडे त्याचं मग आलं का लागतं सगळ्यात मोठी गंभीर समस्या काय आहे? आलं लागणे हा. आलं लागणे म्हणजे त्याला बुरशी लागते हो. काय लागते आणि ते काय होतं सडतं बरोबर आहे ना तसा कांदा सडतो बटाटा पण सडतो सरतो तुमचं रताळ पण सडतं म्हणजे जमिनीमध्ये लागणारी सगळं पिकं हे सडतात आणि ती सडण्याची जी प्रक्रिया आहे ती आता आल्यामध्ये फार गंभीर बनलेली म्हणजे लावलंय ते परत उपटाल की नाही याची काही गॅरंटी काढावी लागत नाही. तुम्ही एक लक्षात घ्या काय होत असेल माती तुमचा काय अंदाज आहे? पाण्याचा निचरा न होणे किंवा केमिकलचा अति वापर होणे बरोबर आहे. किंवा वातावरणाचा बदल हाय टेम्परेचर झालं ढगाळ वातावरण पाऊस पडून गेला परत ऊन पडलं तर जमिनीची धूप
स्पीड न होणे, बरोबर टाकलेलं खत आपण पिकाला डॅमेज करणे, मुळी सड तयार होणे. बरोबर. असं माझा अंदाज आहे. मी बरोबर. 96 पासून या क्षेत्रात आहे. बरोबर आहे. हायेस्ट माल बी काढला, हायेस्ट दर बी घेतलाय. हा. फक्त अलीच्या काळात लोक म्हणजे आजूबाजू क्षेत्र भरपूर झालं, मी नाही औषध मारलं, माझा प्लॉट गेला, त्यात बुरशीचं प्रमाण झालं किंवा अवताच्या इकडच्या तिकडच्या जाणे आल्यानं किंवा रोगराई पसरली गेली किंवा हलगर्जीपणा शेतकऱ्यांचा, तिथं नेमॅटोडचं प्रमाण हे वाढतं किंवा बॅक्टेरिया शिरले, त्याने सड तयार होते, असा माझा अंदाज आहे. बरोबर आहे. तर आता पहिली गोष्ट महत्वाची हे लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट कधी सांगा, तुम्हाला काय वाटतं, कुठलीही गोष्ट, फळ आहे, एखादं भाजी, एखादा प्राणी, शरीर आहे, कुठल्याही गोष्टीचा सड कधी लागतो, रोगाला बळी पडलाय. ज्यावेळी त्याचा संपतो एकदम बरोबर. आयुष्य संपतं त्यावेळी एक तर त्याला रोग लागतो म्हणजे त्याचं आयुष्य संपलं, त्याच्यामधलं जीवन संपलं, ते सडायला सुरुवात होते. म्हणजे कुठलाही समजा एखादा प्राणी मेला रस्त्याने, त्या कुत्र्याचं मांजऱ्याचं शरीर काय होतं सडायला सुरुवात होतं, माणसाचं सुरुवात होत होतं. बरोबर आहे. आता समजा टोमॅटो नेला तुम्ही, टोमॅटोचं एक लाईफ आहे, तोडल्यानंतर ते 10 दिवस का 15 दिवस टिकणार आहे. ते एकदा त्याचं आयुष्य संपलं की ते सडायला सुरुवात होते. तुम्ही केमिकलचा टोमॅटो ठेवा, आपला टोमॅटो ठेवा, केमिकलचा टोमॅटो 8 दिवसामध्ये पिचपिचित होतो आणि आपला टोमॅटो तुम्ही महिनाभर ठेवा, त्याला काही फरक. आलं काढून ठेवलेलं गेल्या 15 आठवड्यात घरी आहे? नाही आता काय केलं वापरलं चार. पण ते आता बाहेर पण काढते तर ते आल्याची परिस्थिती काय आहे? नाजूक आहे. आता ऊन पडले तरी बाबा उन्हानं ऑटोमॅटिक त्याला कलर येतो, खाका कलर येतो. लागला. आता जे आता आधी काढत आले तुम्ही जे काढलं होतं त्याला किती दिवस झाले होते? काढून मी गेल्या महिन्यात काढले, मी 3 आठवड्यापूर्वी काढले, 4-5 दिवस घरात ठेवले. बर. त्याला सांगितलं म्हणलं असं मला 2 दिवसात खराब होते, ते आपल्याला 4-5 दिवस होऊन ती चांगलं राहील. काहीच नाही झालं त्याला? नाही काय सुकलं नाही. तुम्ही काय खाल्लं नाही. घरात ते? खाल्लं. चहा करून वाया कशाला घालवायचं आपल्या कष्टाचं नाही. टेस्ट काय एक नंबर. तुम्ही व्यापारी म्हटलं, तुम्ही किती जणांचा आलं घेतला असं? आलं मी बाहेर तर घेतच नाही, आणतच नाही चहाला घरी. नाही घरी नाही, तुम्ही विकत किती घेतला? भरपूर असतं. बरोबर आहे. ते आणलंच नाही तुम्ही कधी? नाही आणतच हे घाई चालतात का आपण नाही. ह्याच्यासाठीच की आपलं टेस्ट. हा टेस्ट म्हणजे याची टेस्ट मी तुम्ही हे मागत तरी खाल्ला असेल ना केमिकलचा? खाल्ले आधी 2 वर्षापूर्वी खाल्ले. गेल्या वर्षीपासून थोडं आपलं काढलेलं ऊसात सुद्धा मी ठेवलेलं वर्षभर पोरावलं. मग नाही केमिकलचं ज्यावेळेस तुम्ही खाल्लं एखादं आणि हे जे खाताय वैदिकचं, काय फरक वाटतं? फरक आहे त्याच्या तिखटपणाला फरक, टेस्टला फरक, फरक, चव वेगळी येते. चव वेगळी. बरं, अजून एक गोष्ट, टिकाऊपणा का बरं वाढला? टिकाऊपणा आपल्या एसीटी मुळेच वाढला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं आहे की जनरली मार्केटमधलं आल्यावर 2 दिवस टिकत नाही. नवीन आलं 2 दिवस टिकत नाही. बरोबर आहे. काय कारण? त्याच्यामध्ये जे रस असतो, पाणी ज्याला म्हणतो आम्ही, त्या पाण्याचं प्रमाण जादा राहतं. आज जो तुम्ही म्हणली ही कांडी मजबूत नाही राहत, ही कांडी कशी राहते त्याची? नाही, पोकळ राहते मध्ये, लुसलुशीत राहते. हा, केमिकल आणि दाबली की ती दबून जाते, म्हणजे तिच्यामध्ये गर नाही. मग गर नसल्यामुळे, पाणी जास्त असल्यामुळे, आता पाण्याचा कुठलाही पदार्थ आहे तो पाण्यामध्ये मिसळतो. टोमॅटो टिकतो का? नाही. काकडी टिकते का? गिलकय टिकता का? नाही. त्याचा बटाटा टिकतोच का बरं? त्याच्यामध्ये गर आहे. पाण्याचा पदार्थ हा जास्त दिवस टिकत नाही, कारण त्याचं पाणी आहे, ते निसर्गाच्या पाण्यामध्ये मिसळून जातं. तसं आहे हे. याच्यामध्ये ज्यावेळेस पाणी भरतं जादा, तुम्ही ज्यावेळेस रासायनिक खतं वापरता त्यावेळेस हे जास्त काय करतं, नायट्रोजन वाढतं. तुम्ही जे म्हणले ना फुटवे जास्त आहे, ते नायट्रोजनमुळे फुटवे जास्त येतात. युरिया टाकल्यावर कुठल्या बागळा शेंडे फुटता का नाही? म्हणजे डाळिंबाला फुटतात, सगळ्यांना फुटतं. मग ते नायट्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळे शेंडे जास्त फुटतात आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथ काय होते? कमी होते. गर कमी तयार होतो आणि रस जास्त तयार होतो. आणि म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या माशा काय लोक म्हणतात बांडीव बळ गेलं, बांडीव बळ गेलं, नुसते बांड्या 3 वर्ष लावला बरं का पुलट, 2 वर्ष गॅप. बरोबर आहे. म्हणजे गॅप बरीच जण म्हणली नको नादाला. काय होईल ते होईल बघू. 5 वर्षाचा गॅप ठेवते, सरासरी 5 वर्षाचा गॅप ठेवते. बरोबर आहे. तुम्हाला मी सांगतो एससीटी वैदिक तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही काय म्हणले माहिती का? 5 वर्ष गॅप का ठेवता ते सांगतो. केमिकल काय करतं? जमिनीतला सगळा कस ओढून घेतं आणि म्हणून तिला परत आलं येत नाही. आणि आपलं काय, तुम्ही ज्या वेळेस याच्यामध्ये लावता, याच्या जमिनीचं प्रतवारी वाढते, म्हणजे जमिनीचा कसही वाढतो आणि आल्याचाही कस वाढतो. तुम्ही परत जर याच्यात आलं लावलं त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं आहे ना. का बरं? कारण वैदिकचा नियम वेगळा आहे, ते जमिनीला सुपीक करतं आणि केमिकल काय करतं? पिकालाच फक्त सुपीक करतं, जमिनीला नापीक करून टाकतं. कळलं का तुमच्या लक्षात? मग ही जी परिस्थिती आहे, तर तुम्ही जर चांगली बारकाईने जर अभ्यास केला
तर आज तुमच्या शेतीमध्ये हे पीक चांगलं येण्याचं कारण असं आहे आणि याला सड न लागण्याचं कारण तुम्ही जे म्हणले नशिबाने झालं, बरोबर आहे ना? ठीक आहे, तुमचं नशीब म्हणजे या स्थिती वैद्यकीय बरोबर आहे. तर ह्याच प्लॉट मध्ये तुम्ही जर केमिकलचं केला असता अर्धा तर तेवढा नाही गेला असतं मग मी आलो तेच म्हणलं. गेलाच असता हे टिकतच नाही. ह्यांच्या बरे संघ आणलं यांनी, संघ लावलं यांच्या मित्र सेम बियाणं म्हणजे लागलेत बऱ्याच जणांचे प्लॉट लागले. बरोबर आहे. लागले म्हणजे उत्पन्न काय झालं? गेलंच. गेलं मातीमध्ये. आलं लागण्याचं कारण आहे, एक नंबर कारण आहे शेणखत. तुमच्याकडे जे शेणखत आहे ना, ते शेणखतामध्ये जो चारा आहे तो सगळा रासायनिकचा आहे. त्याच्यामुळे शेणखतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण काय आहे? जादा आहे. तुमचं शेणखत लवकर कुजत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? रसायनांचं प्रमाण जादा आहे. हाड होते. करेक्ट, हार्ड होतं, कडक होतं. मग कडक होतं म्हणजे त्याच्यामध्ये कुजण्याची प्रक्रिया होत नाही, त्याच्यामध्ये जीवाणू तयार व्हायचे, त्याच्यामध्ये विषाणू तयार होतात. पांढरी बुरशीचं करेक्ट. समजा दूध आहे, खराब दूध असतं ते शिकायचं, ते परकट नसतं. चांगलं दूध असतं त्याचं नाही तयार होत चांगलं, म्हणजे त्याच्यामध्ये चांगले जीवाणू तयार व्हायला काही नाहीच आहे त्या शेणामध्ये. म्हणून ते शेण काय करतं? रोगजंतू तयार करतं आणि ते रोगजंतू तुमच्या आल्याला खराब करतात. नंबर 1. नंबर 2, तुम्ही टाकत असेल नायट्रोजनयुक्त खतं, युरिया असेल, DAP असेल, तुमचं 10-26-26 असेल, 19-19 असेल, तुमचं कॅल्शियम नायट्रेट असेल, ह्या सगळ्या पोटॅशियम नायट्रेट असेल, हे सगळे खतं काय करतात? मी नायट्रोजन भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन असेल ही खतं जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवतात. नायट्रोजन वाढल्यामुळे हे सगळं लुसलुशीत होतं. लुसलुशीत झालं, पाऊस पडला तर त्या पावसाच्या मध्ये ते हीट तयार होते आणि ते सगळं त्याची स्किन जळून जाते, गरम पाण्यामध्ये ते विरघळून जाते. म्हणजे सडण्याची प्रक्रिया ही किडीमार्फत बी होते, बुरशीमार्फत बी होते आणि जास्त पाण्यामार्फत होते आणि युरिया मार्फत म्हणजे नायट्रोजन मार्फत होते, शेणखतामार्फत सुद्धा होते. या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन आल्यामुळे आज शेतकऱ्याचं काय झालेलं आहे? नुकसान झालं. मला सांगा, झाले यंदा भरपूर. तुमचं कंपाऊंडर जर तुमचं शेत खायला लागलं, तुम्ही काय करायचं? कंपाऊंडर ठेवला आणि तो चोऱ्या करायला लागला, कोणत्या दाद मागणार तुम्ही? हा, तुम्हाला सापडतो तुमचा माल गायब. मग हा जो कंपाऊंडर तुम्ही नेमलाय, समजा तुम्ही जे काही खतं टाकता, जे औषधं मारता, त्यांनीच तुमचं आलं सडतंय. आज मला सांगा, आपली माती ही माती हा, तुम्ही कुठल्या आल्याच्या वारून जाणार अशी मागणी? नाही निघतच नाही. ऊसात सुद्धा आपल्या अशीच निघते. हे बघ काय लाडू, हे बघा ना, हा लाडू एवढा नाजूक आहे, हे बघा हा झाला लाडू, तरी पाणी कमी बा आहे. आणि ह्या लाडूला फक्त काय करायचंय? फक्त थोडंसं बघा, कुठे गेला लाडू तुमचा? हा, आपण दिवाळीला रव्याचा लाडू करतो. याच्यामध्ये हा जो लाडू तयार झाला, हा लाडू म्हणजे आज किती सुंदर आहे बघा, आहे की नाही? आणि हा लाडू एका मिनिटामध्ये याचं काय होतं? रवा होतो. तर ही जादू आहे. ही काय आहे? याला म्हणायचं वापसा. याला काय म्हणायचं? आणि अशी वापसा तुमच्या जमिनीत आली की तुमची जमीनला फूल आलं असं म्हणतात. फूल आलं आणि या जमिनीला सजीव आणि सुपीक जमीन असं म्हणतात, कारण याच्यामध्ये कोणी जीवाणू. मग याच्यामधलं जे पाणी आहे ते जिवंत आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आज तुम्ही याच्यामध्ये जे बेसल डोस टाकलो, किती बेसल डोस टाकले? 3 बेसल डोस टाकले. म्हणजे शेवटचा बेसल डोस तुम्ही जर टाकला, तेवढी एक चूक तुम्ही केली. तुम्ही जे शोकेस दाखवला आम्हाला, हा, दोन्ही बाजूला अशा सगळ्या मंडळ्या रचलेल्या, तिथं जरा चांगला. त्यांना विचारा की सर आज सोडलं ना खत, विचारायचं मला दुसऱ्या फोन येतात, रिझल्टच फरकच पडत होता. रोज सोडलं की फरकच, सोडलं की फरकच. त्यांनी काय केलं? मुळी तोडली. यांचं पण तसं झालं. नाही, आपले आपण लेबर कुठे घातले? नाही, मुळी जर तोडली ना तुम्ही तरी पण प्लॉट स्थिर आहे. तरी पण प्लॉट स्थिर. तुम्ही म्हणले ना मला करपा आवरत नाही, त्याचं कारण दुसरं काहीच नाहीये. तुम्ही मुळी तोडली ना सगळी. तुम्ही ज्यावेळेस तो व्हिडिओ पाठवला ना, ते फोटो व्हिडिओ, तेव्हाच मला अशी कळ आली होती. म्हणलं आता काय करावं. कारण आपल्या प्लॉट मध्ये मशागत चालत नाही, मशागत करायचीच नाही. म्हणजे जे आपण खत टाकतो ते मग वरच्यावर टाकून द्यायचं, त्याच्यावर टाकून द्या ना तुम्ही वर. काही गरज नाही करायची. पाऊस असतो का नाही? अहो काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला एक सांगू का, ह्याच्यावर तुम्ही खत टाकून द्या. हे बघा कसं आहे बघा, इकडे बघा. आता हे बघा, हे इथं हे तुम्ही बघितलं ना. आता सांगा याच्यावरती असं सपाट एक जॅम झालं का? हे नाही. हे बघा, हे काय सगळं लूज आहे. आणि तुमची मुळी वरच्यावर नाही बा ना. ही मुळी कुठे आहे? वर आहे. लगेच ते खत पिऊन घ्या. काहीच नाही करायची गरज. हे लई येते. अभिजितला असं वाटतं काय करावं काय. मनासारखा प्लॉट बसला. मला मी तेच म्हणलं तुझी ताकद म्हणाला मी. आता हा प्लॉट जो पिवळा दिसतोय ना,
हा फक्त वरच्यावर आहे बा, हा वरच आहे फक्त एवढाच आहे फक्त. ती बरं खाली plot पहा बरं, खाली त्या दिवशी पण येतेच म्हणत होते वरच आहे खाली म्हणजे तुम्ही ज्या वेळेस ती भर घातली ना तिथून पुढे पिवळा पडला, तिथून पुढे पाडलं. म्हणजे तरी पण तो प्लॉट खाली ओकेच आहे, त्याला काही फरक नाहीये. बरोबर आहे ना, वरच्या वर जखमा झाले फक्त. बाजी प्रभू देशपांडे हाटायला मार्ग नाही. खिंडी जरी सापडला तुम्ही तरी तुम्हाला हटणार नाही तो. तर याला आपण काय काय डोस दिले? पहिला डोस RNPH आहे की नाही 3-3 किलो. हा, यांचा इथं 30 गुंठे आणि खाली 30 गुंठे आहे ना. बरं, सेम दोन्ही बर 15 बॅगा कृषी याला 3 डोस असे 3 डोस दरवेळेस पण पहिल्या डोसला लिप चार्जर गेलं किती? बेस्ट डोस मध्ये ही 3 किलो 3 किलो 3 किलो. अरे बाप. आणि दुसऱ्या बेस्ट डोसला सगळं म्हणजे Setting charger RNPH सेटिंग आणि क्वालिटी सगळं दोन्ही बेस्ट पण डोस दिलं सगळं बेस्ट. दुसऱ्याला आणि तिसऱ्याला तिसऱ्याला पण तीच. काय बात. चार्जर तिसऱ्याला लिप चार्जर पडायला का पाहिजे होतं तुम्ही हे उद्योग केला म्हणून? त्याची गरज नव्हती त्याला. नंतर लगेच सोडला आम्ही 1200 ग्रॅम. पण जी रिझल्ट कुठे दाखवते माहिती का? बेसल बेसल डोस मध्ये कसं बोललो मी नेहमी सांगतो जीवकडून तर तुम्ही जेवणात द्यायचं ते, नाश्त्यात नका देऊ. त्यातलं पडतोय पण त्याच्यापेक्षा जबरदस्त रिझल्ट आहे ना बेसल. आणि फ्लावर चार्जर आणि साहित्य वर्ण फवारणी काही नाही, सगळं ड्रिप मध्ये सगळं याला काही फवारणी वरून नाही, वर्ण फक्त एकच फवारणी फ्रूट क्रॉप आणि फंगिंग डिसीज. आता रेट काय आले? आता रेट नवीन माल चाललाय 32-33 हजार रुपये. आणि जुना जुना 50,000. बर. म्हणजे आपल्याला एक महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये की आपण आज याच्यामध्ये समजा एक 1.5 गाडी माल निघाला, बरोबर आहे, तर आता हा तुम्ही हार्वेस्टिंग कधी करणार? फेब्रुवारीला. हा बघू आता पाण्याच्या हिशोबावर. बर. शक्यतो फेब्रुवारीला डोक्यात आहे. फेब्रुवारीला जर काढला 1.5 गाडी जर निघाला, नाही 1.5 गाडी नाही निघणार. मग किती निघेल? एक गाडी त्याला गाडी बसेल. बरं, खूप जास्त निघाल पाठवून द्या आमच्या. चालेल की. देणार की काय माल पाठवून द्या, पैसे नाही. गैरसमज करू नका, पैसे आमच्याकडे आहे. नाही, मालच पाठवू, तिकडच्या शेतकऱ्याला द्या येण्याला. मला बरेच जण म्हणलेली ही व्हरायटी तू इथं लावू नको, आलं तिसऱ्या म्हणजे 4थ्या वर्षाला आले, हा 100% लागला म्हणलं. लागला तर लागला, मला फक्त ते ही व्हरायटी ही SCTचं करायचं, काय होईल ते बघू. हो. बर. म्हणजे ते कुस्ती कळलं ते शिवाय कळणार आहे का? फोन करून मला सांगितलं म्हणजे तुला काय तू बियाणं सुद्धा नरम होत. बियाणं पण नरम. 100 ग्रॅम पण नाही सर, लय बारीक. नाही ती 20 त्या लायकीचं नव्हतं बा. बियाणं पण नव्हतं. मला सगळी आवडली की काय आणलं. आपण 100 ग्रॅम लावतो सर, हे 20 ग्रॅम लावले. मला की एकच आहे 20 ग्रॅम म्हणजे काय? एवढ्याला सर 3 माल आहे 3 किलो भरेल पण भरेल का? हा? हे मला यांनी फोन केला म्हणले त्यांना जेव्हा गुण क्षमताचं किती बरोबर तुम्ही असे बेन किती लावला असेल असं? 5 गाडीला डोळे हे डोळे किती असतील? डोळे त्यावेळेला 2-2, 3-3 होते. किती आयडिया असेल याची संख्या किती असेल? नाही. सरासरी एकरीची 7.5 ते 6,000 कुडी होती एका गाडीची. हा 6,500 6,000 धरून चालू एका गाडीला काय एका गाडी 6 टन. नाही 6,000 गाडी असं कुड्या 5 गाडी 6 टन एका कुडीला 1 किलो म्हणलं 6 टन झालं ना. सरासरी नाही कुडी कुडी तुकडा. अहो मी एक बेन लावला नाही तुम्ही, हा. एका बेण्याला किती निघालं? एवढं निघालं ना, किलोभर निघालं. किलोभर निघालं. 20 ग्रॅम मग असेल. 6,000 म्हणलं 6 किलो 6 टन झालं ना माल 6 टन. एका गाडीला. हा, मी 12 गाड्या बरोबर तुमचा हिशोब आहे. कसं आहे, असं मोजायचं तसं मोजा. खालचा प्लॉटची परिस्थिती काय होती? उगवलाच नव्हता. हो, नाही. का बरं? बेनच तसं होतं. न बियाणं पण पाणी मुळात नव्हतं. पण त्यांना फरक कशाला पडायचा? पाणीच नव्हतं. लिप चार्जर हा आणि क्रॉप खाल्लं सोडलं हा. तसं 5व्या-6व्या दिवशी सगळं आपण दिसायच लागलं. दिसायला नको. मी सोडला म्हणलं काय आता येऊ नाही ते म्हणलं संपलं आपला काढून पाऊस पाणी अर्धा तास चालायचे मोटर. हा मे महिन्यामध्ये. हा मे नाही अगदी एप्रिल मध्ये जून मध्ये बापरे. मग मे एंडला लागण केलेली, हा जूनला उगव ना म्हणून आता गेला प्लॉट विषयीच म्हटलं. बर. हे जुळलं ह्या प्लॉटचं तो उगवला बर संकजीच म्हणलं तर गेला. गेला. हे म्हणला लिप चार्जर त्यानं दिलेला डोस म्हणला फक्त सोड. हा ड्रेंचिंग केलं. त्यातनं जरी खराब जरी कोणी झाली असली तरी म्हणलं त्यातनं डोळा बाहेर बरं, निघाला. मग तसंच झालं. हा हा एक पण ड्रिंचिंग नाही आलेला. Drenching माणसं नाही. आलेला ड्रिंचिंग एक पण ड्रिंचिंग मग ड्रिंचिंग करायचा खर्च म्हणलं मी इकडे करतो ना. गडी 50 रुपये पंपाला 40 रुपये घेते. एक पुढे 40 पंप करते ती गुंठाला एक पंप. त्यांनी मग त्यात लिप चार्जर एक पुढा वाढवून द्या म्हणलं. ड्रिप मधून. पण यांचा विशेष काय माहिती का? आळणी कराय कुणाला लागतं ज्याला मुळ्या कमी आहे. हे काय म्हणायचं
सगळीकडे जाळं दिसतंय यार. मग आळवणी करून काय करायचं आळवणी काय करायचंच नाही ना. म्हणजे एकंदरीत तुमचं जे गणित आहे अभिजित मला म्हणाल तू आळवणी कर मला काय करणारच नाही सर नाही तुम्हाला अक्षय सांगतो त्यांना विचारा हे म्हणलं सोडून देतो म्हणजे एक ट्राय करू आपण म्हणजे उगावलंच नव्हता तर आणि नंतर ते प्लॉट जुळला त्याला काहीच नाही त्याला तर संकट नाही काहीच नाही. बरोबर आहे. ज्वारी काढली नुसतं बेड सोडून लागेलच की. तुमच्या परिसरामध्ये जे हाईट झालेले आल्याचे हे जे प्लॉट ह्या व्हरायटीचे तर ते प्लॉट त्यांना खाली मालच नाही माल कमीच आहे कारण आता मीच काढतोय ना बघतोय तर माल त्या हिशोबाने निघाला. बर माणसांनाही सांगितलेलं पटन आता ही असं काढल्यावर मग कळत नाही. ही बघितल्या आहे ना कोणाचा पण डोळे अहो ह्यो माल म्हणजे 1.5 एकराला 1,30,000 म्हणजे काहीच खर्च नाही ना. कोणाचा अर्धा एकराचा खर्च असेल. आता अर्ध्या एकराला तेवढा खर्च अर्ध्या एकराला एवढा खर्च अर्ध्या एकराला एवढा खर्च करून पंजा करून एवढी लेकर झाली का सांभाळणं आली नाच करायच्या अगोदर लेकर सांभाळली. खाली एक पडला बघा हाती वेगळा आहे. जाऊ दे. म्हणजे एवढा माल आहे बघा आहे का एका कुडीला. कुडी किती कुडी किलोला वाढत 20 ग्रॅमला सर लय लागले म्हणजे बरोबर आहे ना. आणि कलर किती वाढला बघा ना एवढा खालचा कलर बघा किती चढला. पण याचं एक विशेष आहे बरं का ही जी ही बघा की कसं जी भिंत भिंत ही खाली असं खालून नाही खालून जास्त लागतं असं असं बघा तेच की म्हणून तर ही सर व्हरायटी कोण लागत नाही लावते हिला मागणी जास्त आहे. नाही मागेल मार्केटला तेच ना मग उत्पन्न जास्त आहे ना. पण सर करत नाही कारण काय माहिती का करत नाही कारण आहे गोधरा लागलं तर थांबत नाही सगळ्यांचा विषय म्हणजे ते का लागतंय हे शोधायचं. लागत नाही लावायचं दुसरी व्हरायटी असं कुठं असतंय का आपली चूक मान्य बरोबर आहे की नाही. म्हणजे आपली काही चूक आहे ती नाही मान्य करायची त्याची चूक करायची. बांगाळताना बायकांना ते प्रश्न होता खुरप कुठं टोचायचं एवढी याला बांगरूनच दिलं नुसतं उपटून नाही बांगलायचं नाही ना आपल्या. ती सांगते की बांगाल तुम्ही त्यावेळेस आहे ना कुठं सर उकराल ना तिथं मुळी अहो महिन्यात मुळी जुळलेलं पाठातलं आणि सॉइल किती गेले माहिती याला 55 ते 56 लिटर गेले. म्हणजे लोक बाकी औषधांमध्ये खर्च घालतात फालतू तुम्ही ते सगळं पोषणामध्ये खर्च दिला. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली लोक नुसता खर्च करत राहतात. अमृतजल तर मारलं तर विचार अमृतजलनं पण फरक पडला चांगला. काय अमृतजलचं काय अमृतजल वापरलं ना. कधी वापरलं? चालूच होतं. हा बरं. फवारणीला प्रत्येक फवारणीला काय फरक वाटला? फरक म्हणजे चमकच यायची पानांना. अमृतजल वापरलं. अमृतजल असं ऊन बघितलं तर इथनं पूर्ण असा चकाकीच चमचम म्हणजे तुम्ही मध्ये जे भर दिली तेव्हा मुळ्या तोडल्या त्याच्या अगोदर प्लॉट कसा होता ते अगोदर फोटो असेल ना तुमच्याकडे आहे ना दुसऱ्या नंतर द्या. हा मग आपण जे खत लावतो तुम्ही आता भर तर पाहिजे लहान असताना ज्यावेळेस लहान असताना त्यावेळेस भर द्या ना तुम्ही 2 महिन्यापर्यंत ज्याला भर नाही एकदा मुळी पसरली का धक्का नाही तिसरी भर आपण घालायचीच नाही. पोरग वयात आलं का त्याला नाव ठेवायचं नाही त्याला बोलायचं नाही तर कार्यक्रम फ्लॉप. वयात यायच्या अगोदर काय करायचं त्यांना माग द्या उस्कवा बांधून ठेवा घरात ते मला ते ऐकल ते पण वयात आल्यावर नाही. बाजार रोज आला तरी ह्या पद्धतीनं शेतकरी तोट्यात जाणार नाही. प्रश्न म्हणजे मला काय पाहिजे ह्याची वाढ कशी वर वाढते कंद हे जे वर वाढतात जमिनीवर आलं तर काय कंद उघडे पडले तर हिरवे पडतात ही मला म्हणायची. मग त्याला माती नाही लागली माती लावायची ना तुम्ही वरच्यावर माती टाका ना. तुम्ही काय केलं होतं पूर्ण जरी तासामध्ये नांगर घातली होती ना तसं नाही करू मध्ये सेंटरचा उचला ना माती. तुम्ही ह्या दोन्ही बोधाच्या दंडाला हात लागणार दोन्ही तुमचे जे उतार आहे ना तुमच्या बोधाचे जे उतार आहे दोन्ही बाजूला त्याला धक्का ती गाड्यांच्या केली तरी चालते. तळातली जी आहे ना मधली मधल्यामध्ये करू शकता तुम्ही मध्ये काय मधला जो गॅप आहे ना तो तुम्ही वापरू. नाही पण आपलं मध्येच आलेलं मध्येच सगळं जुळलेलं मध्ये आल्या होत्या. तुमची कंडिशन कधी फार उशिराची गोष्ट आहे ती. तुम्ही सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या पहिल्या भरेल नव्हतं. आणि दुसरी गोष्ट अजूनही सांगतो मला तुम्ही ज्यावेळेस याला हालचाल करत नाही ना आलं स्वतःच सावली स्वतःच बनवून घ्या आपल्या प्लॉट मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला वरून काही मल्चिंग काही करायची आता ही मल्चिंग गरजच नाही ना. काहीच गेलं असं पूर्ण झाकून घेतात वर येऊ द्या खाली येऊ द्या तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. पाण्याचं तर ह्यांना टेन्शन ही म्हणायचं पाणी एवढं सोडून म्हणायचं पाणी धुवू नका जास्त
पाणी कमी सवय असते ना जास्त. अजून सुद्धा ना 1 तासच पाणी दिसतं. माणसाला घाण सवय आलेलं रात्री स्टार्टर लाईट आली की चालू करायचं सकाळी बघायला बेड जायचं. खाली सर, नाही, खाली आहे ना सर बेड, असं हे झाला पाहिजे. कसं आहे माहिती का, म्हणजे तुमच्याकडे ही जी सवय आहे, तुमच्या सवय आहे ना तुमच्या शेणखत टाकणे, रासायनिक खतं वापरणे, युरिया DAP वापरणे, वॉटर सोल्युबल देणे, नंतर ते केमिकलचे औषधं मारणे, पाणी जास्त सोडणे, हे सगळं आलं लागण्याची कारण आहे. तुम्ही ह्या सवयी जर तशाच ठेवल्या तर ब्रह्मदेव स्वतः खाली उतरला तरी तुमचं आलं वाचू शकत नाही. आता ही दवाखान्याचं तेव्हा तर ह्या वाटलं प्लॅनिंग नव्हतं किती दिवस. हो नव्हतं पाणी. किती दिवस 15 दिवस नव्हतं. काहीच नव्हतं, नव्हतं. मग आलं. आहे तसंच राहिलं ना, काय प्रॉब्लेम. मला त्याला म्हणलं की नॉर्मल वले म्हणला काय होणारच नाही. ही ताकद आहे वैदिकची. वैदिक मध्ये पाणी 50% काय करायचं कमी, आणि अमृत जल वापरलं तर 25%च वापरायचं. अमृत जल तेवढं पॉवरफुल आहे का तुमच्या पाण्याची वापस होऊन देत नाही. फायदा आहे आपल्याला. आता पाणी यंदा तर अवघड. आणि तसंही तुमच्याकडे पाणी भरपूर जरी ते असलं, आपण साठवून किती दिवस ठेवू शकतो. काय? जर अमृत जलचं आपण पाणी किती केलं, पण दिवस. त्यात बारीक बारीक किड पडते. नाही नाही नाही, ते काय करायचं, ते जे पाणी जे तुम्ही तयार केलं का नाही, हा. ते वरच घाणी ती काढून घ्यायची, बरं. आणि खालचं जे पाणी आहे हा. ना ते उचलून दुसरीकडे ठेवायचं. तसंच नाही ठेवायचं. त्यात नाही. तुम्ही भिजत घातलं का नाही, हा. ते पाणी नाही ठेवायचं. भिजत घातलेलं पाणी काढून घ्यायचं, सेपरेट ठेवायचं. काय काय शेतकरी काय करते बिजा घालून ती काय म्हणजे चालते वरचं घेतात पाणी वापरतात खालचा काय तसंच ठेवते. काय जण म्हणून ते अर्ध राहिलं की म्हणजे उद्या वापर. नाही नाही, नाही नाही. ते सगळं काढून घ्यायचं मी ते आणि काढून घेऊन बाजूला ठेवून द्यायचं, आणि ते किती दिवस ठेवा काही प्रॉब्लेम नाही त्याला. तर त्यात राहिलं की खराब होतं. त्यात नाही ठेवायचं, कारण ते खाली तळामध्ये घाण आहे ना, हा. तळातल्या घाणी सोबत त्याला ठेवायचं नाही. हा, वरणी शी केल्यावर आपण ती पहिली साफ करून घेतो. मग त्यांनी जी घाण खाली साचवली ती पासून बाजूला करायची, त्याला तिच्या शेजारी नाही ठेवायची. 72 तासानंतर ती डिटेल्स झाली पाहिजे. मग तुम्ही पाणी काढून घ्या, आणि वाटल्यास ते तुम्ही किती पण दिवस ठेवा, त्याला काय टेन्शन नाही. असं ते उलट तुम्ही जास्त दिवस ठेवता, आणखी पॉवरफुल होतं. हा, तुम्ही जर अमृत जलचं पाणी जर बाजूला काढून ठेवलं ना, तर ती सूर्याची ऊर्जा खेचते. नाही, केलं की मी आयडिया तिथं लागलेलं तिथं अमृतजलचं पाणी हा पूर्ण 15 दिवस 4 बादल्या साईडलाच ठेवलेलं. हा, तीच पाणी वापरलं हा. तिथं लागलंय तिथं. बर, थांबलं. थांबलं. क्या बात, क्या बात. पण जी लागायची जी इथं पद्धत झाली ती जास्त नाही, स्पीड कमी. लय स्पीड कमी. बघा एक लागली नाही थोड्या वेळ जाग्या मी काय म्हणतो, 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी आलं लागत होतं, ती तेवढं लागत होतं तेवढंच लागलं. हो तेवढंच लागलं. बरोबर. म्हणजे नॅचरली जेवढं लागायला पाहिजे तेवढं. थोडक्यात म्हणजे ते नैसर्गिक बेणं तुमचं खराब आहे. हा, बेणं खराब आहे म्हणून तुमच्याकडून गोवामृत नाही वापरत तुम्ही. तसं वापरणं झालीच. तुम्ही गोवामृत जर वापरला, गोवामृत म्हणजे कसं, चारा करा, चारा बी, हा. वैदिकचा चारा करा, फुल RNPS टाकून, नुसतं कृषी अमृत नाही, नाही. RNPS टाकून चारा करा, त्या जनावरांना द्या. आणि मिल्क चार्जर चारा, आणि ते जे शेण आहे ते शेणानं तुम्ही, आता तुम्हाला आयडिया सांगतो मी, तुमचं शेण आहे ना, हा, अमृत जलचं पाणी करायचं, हा. त्याच्यामध्ये आपलं गोवामृत टाकायचं, आणि त्याच्यामध्ये सॉइल चार्जर टाकायचं, हा. आणि तुला ड्रिंचिंग करायचं पेस्ट क्लीनर टाकून. पेस्ट क्लीन आ. टाकली, पेस्ट क्लीन. त्याच्यापेक्षा 9 कोरं होईल पहिल्यापेक्षा. चालू शेण आपलं चालू नाही गोवामृतचं, जीवनभर. नाही गोवामृत, म्हणजे आपलं जे आपण मिल्क वापरतो. चार्जरचं आणि वैदिकच्या चाऱ्याचं जनावर टाकून जे शेण मिळतं ते शेण. तेच नाही तर शेतकरी काय दुसरं नाही. करतात मिरच्या वापरलं की ती शेण वापरतात व्हिडिओ सांगितले म्हणून. नाही 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 नाही, मिल्क चार्जर नाही, वैदिकचा चारा पण पाहिजे. तुम्ही जर नुसतंच कोणतं शेण उचलून आणलं नाही, टाकलं, नाही, ते शेत- तुमचं आखं आलं लागलं तर माझ्या पैसे काय, तुम्ही सांगितलं ना सर व्हिडिओ ते म्हणे अरे यांनी काय मुके कर सर, काही सांगता म्हणे, परत आलं जायचं औषध सांगता म्हणे. आता तुम्ही सांगितलं ना असं शेतकरी काय करतात जे आता समजा ही मिरच्याच वापरते हा. मग ती त्याचाच प्रयोग करणार नाही नाही नाही, तुमचं RNPS शेण नाही चालत. कंपनी. चालेलं बी एखाद वेळेस, पण नाही चारा. दोन्ही पण चारा पण गुरांना हा, त्या आपल्या RNPS चा पाहिजे. अरे मला अजून जास्त नाही तर ही अर्धवट लगेच सगळीकडे बातमी. नाही, याचं ते बेनिफिट आहे ना, फार फास्ट होणार तुम्हाला, फार फास्ट. तुम्ही ते जे पाणी आहे, फक्त त्याचं पाणी करायचं, त्याचं काही असं सडवीत नाही बसायचं, ताजं पाणी करायचं आणि होतायचं, 1 नंबर रिझल्ट येणार, 1 नंबर. उलट तुम्ही आता तुमचं आहे ना आलं, तुम्ही ते शेण घ्या आणि कालवा अमृतजलच्या पाण्यामध्ये कुठे टाका, तेवढ्या जागेचा प्लॉट लगेच ही पिवळेपणा लगेच निघून जाईल. अमृतजलची ताकद फार पाहिजे, हा, खतरनाक आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये टाकाल ते त्याची ताकद ते 2 पट 3 पट करतो. समजा तुम्ही त्या याच्यात टाकलं सॉइल चार्जरमध्ये, त्याची ताकद 2 पट करणार. तुम्ही ते लिप चार्जरमध्ये टाकलं, लिप चार्जर ताकद 2 पट करणार. तुम्ही पेस्ट क्लिनरमध्ये टाकलं, पेस्ट क्लिनरची ताकद 2 पट करणार. डिसीज फायटरमध्ये टाकलं, डिसीज फायटरची ताकद 2 पट करणार. एवढी ताकद आहे, आणि त्यांनी साईजही पटापट होती. तुम्ही अमृत जलचं पाणी जर सोडलं ना, याला साईज एवढी रपारप होईल तुमची, विशेष तुम्ही चकित व्हाल. तुम्ही आता म्हणलं ना मला 1.5 गाडी 6 गाडी, 2 गाड्यानं जर गेलं तर मला वर गाडी हा, विचार करा तुम्ही. आणि हे असं आता तुम्हाला असं चपट दिसतंय ना,
कसं ट्रॅक्टर फुकट हा अजून सर अजून फुगणार म्हणजे ह्यो सगळा अजून अजून 4.5 महिन्यात त्याला हे असं जरी ठेवलं ना हे असं जर ठेवलं ना या खरंच येतं उतर. आता आल्याचं जे गणित आहे, तुम्ही स्वतः एक व्यापारी आहे, आता सध्याचं आल्याचं गणित काय आहे शेतकऱ्यांचं? म्हणजे आलं लावलं शेतकरी श्रीमंत होतो का गरीब उरायला? आता तसं गरीबच होते ती. बरोबर आहे का नाही? म्हणजे आलं लावून शेतकरी आणखी काय राहिला गरीब गरीबच आणि ते पैसे पण घालू राहिला, वर्ष वायाला जातं, कष्ट वायाला जातात. आता तुम्ही आज आलं लावलंय ते बी तुम्ही 4 वर्ष झाली लगेच या प्लॉट परत लगेच लावले. तुम्हाला मी परत आव्हान केलं की परत पुढच्या इथंच आलं लावा. बरोबर आहे? आता मला सांगा, हे आलं तुम्हाला एवढ्या गॅरंटीडली एवढं चांगलं आलं, त्याचं कारण तुम्ही त्याला ज्यांनी रोग येतो अशा गोष्टी टाकल्या नाही. म्हटलं काय टाकलं? सगळं आपलं वैदिकचं टाकलं. वैदिक मध्ये काय आहे? सगळी जडीबुटी आहे जी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की औषधी वनस्पती, त्या औषधी वनस्पतीपासून ते तयार केले. मग त्याच्यामुळे त्याची ताकद पण काय स्ट्रॉंग आहे. समजा तुम्ही आपण असं म्हणतो की एखादा आजारी पडलं पेशंट, त्याला आपण चांगलं चुंगलं खायला घालतो. आजारी पेशंटला कधी मटण खाऊ देता का? मटण नाही तर ताकद येते ना मग. आजारी पेशंटला तुम्ही कधी एखादा डॉक्टर ऐकला का पेशंट आजारी पडलं नाही याला मटण खाऊ घाला, म्हणजे हाय जगाल ते बी मरून जाईल. बरोबर आहे ना? तसं मटण म्हणजे रासायनिक खत आहे, ते पचल याची गॅरंटी नाही, त्याची साईड इफेक्ट होण्याची गॅरंटी मात्र. आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये आज तुमचं आलं वाचलंय कारण तुम्ही रासायनिक खताला फाटा दिला, औषधांना फाटा दिला, आणि तुम्ही ज्याप्रमाणे प्रॉपर सांगितलेले तोच खर्च केला. केला का नाही? वायफळ खर्च नाही केला, डोक्यात काही घेतलं नाही, वरून पाणी सुद्धा तुमचं. ह्यांना आता किती शेतकरी म्हणत होते प्लॉट पिवळा, हे म्हणजे नाही मला शेवटपर्यंत ह्याच्यावर. मी तीच म्हणते काय गेला तर गेला म्हणजे जाऊ दे, काय फरक पडणार आहे म्हणजे. पण मी त्याच्याबरोबर इमानदार राहणार. हे मला म्हणलं की आज म्हणलं वर असं दिसतंय खाली चित्र वेगळं आहे, पण आजच कळलं. सांगितलं खरंच मी नव्हतं बघितलं. पांढरी मुळी पाहिली तेव्हाच कळायला पाहिजे ना. नाही बऱ्याच जणांना बघा येते ते ना, आधी बघायची अरे मस्त आहे मस्त आहे म्हणायचं, मुळी तुटली की जरा गोळा झाला. परत माणसं म्हणायला लागली जरा आता तू आमच्या बरोबरच रासायनिक चालू भेटायला उड्या मारत होता, आला आमच्या बरोबर आहे की नाही? त्यानं आता हे दाखवा. हा काय डोळे पांढरे होणार गाडी बिडी काय कोण पण सर तुम्हाला सांगू का आल्यातला जेव्हा कोण पण का बघितलं ना तेव्हा सरळ म्हणणार आहे. एवढा असा कलर नसतोच. जेव्हा आपण करतो ना तेव्हा ही अशी आले एवढी. मार्केट मधल्या आल्याचा मार्केट आणि याचा मार्केट मध्ये किती फरक पडणार? नाही आता काय फरक पडत नाही किमतीत नाही पडत. आता क्वालिटीला म्हणतो मी, नाही क्वालिटीला ते आता काय घेणाऱ्यांना ती कळत नाही कळत. बरं का? बरं काय कारण असेल काय म्हणजे काय त्याचा फरकच पडत नाही, फक्त आलं न्यायचं वापरायचं एवढंच. ते आता फरक पडणार कोणाला? जर बेण्याला द्यायचा म्हणलं तर ते त्या माणसांना ज्याला माहिती गर्दी होय तो बघितल्यावर जो गर्दी येतो काय म्हणणार याच्यामध्ये फरक आता त्यांनीच सांगितलं. ज्या पुढच्या पिढी आहे तर समजा या पुढच्या पिढ्या सगळ्या रासायनिक मध्ये झालेले आहे, रासायनिकच वापरते कायम, त्यांना काय रताळ करणार आहे? त्यांनी जर असं ते बापूस वैरच पाहिले काय 20 ग्रॅमचं, त्यांना 60 ग्रॅमचं का करणार काय भाऊ? हा, ज्यांनी कायम डुप्लिकेट बेंटेक्स पाहिले त्यांना सोन्याची ओळख कधी पटणार आहे की नाही? ह्यात आता काय होते जे छोटे शेतकरीच मारते दर वाढलं की छोटेच लावते, ती मोठ्यांचं काय दरवर्षी ते रुटीन मध्येच असते शेतकरी त्यांना काय आता पुढल्या वर्षी 5,000 झालं त्यांना काय फरक पडत नाही, गेल्या वर्षी कोट रुपये कमवून झाले ती मला सांगा आता त्याचं गणित सांगा त्याचं, म्हणजे छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा परवडेल असं गणित सांगा. ती समजा तुम्ही या वर्षी खर्च केला 1.25 लाख रुपये, आता ह्या आल्याचे आपल्याला किती पैसे होते सरासरी? आज आता किती निघेल? 25 गाड्या निघतील का ह्या गाडीला? आरामशीर 25 गाड्या निघाल्या तरी आज 8 लाख रुपये उभे आत्ताच्या कंडिशन. ह्या प्लॉटच्या खालच्या नाही 1.5 एकराचं नाही 30 गुंठ्याचं 30 गुंठ्यात 8 लाख रुपये आहे या गाडीला उभे. दोन्ही मिळून 16 लाख रुपये. खर्च किती? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख बेनं धरा नाही आपला खर्च 1.5 लाखच ना. 1.5 लाख 1.5 लाखच धरा, अजून 1.5 लाख गेला नाही 1,30,000 वर गेला. 200 रुपये 1.5 सोडायचे. लाख खर्च आणि 16 लाख रुपये, 1 रुपयाला 10 रुपये. आता कसं आहे दराची तीज आहे. हा ठीक आहे ना, हरकत नाही ना. तीचा काळ असतो तेव्हा मी म्हणतो तरी 1 पण रुपये 5 परवडणार. रुपये. परवडणार. तरी बी परवडणार. मी म्हणतो निम्म्यापेक्षा कमी जर झाले तरी 5 रुपये आहे ना. 5 रुपये म्हणजे 10,000 आले तरी तुम्हाला लय काय नाही, पण उसा एवढे पैसे मिळून जाणार. बरोबर आहे. मग आता मला सांगा, SCT वैदिक जर केलं आणि केमिकल केलं तर शेतकऱ्यांचा काय फायदा आहे? नाही शक्यतो SCT कडे वळलेलं योग्य होणार आहे.
तुम्ही व्यापारी, तुम्हाला जर असा माल मिळाला मार्केटमध्ये तर आम्ही वर उड्याच मारणार ना त्याला पैसे सांगणार नाही. माल आहे, चाल, 2 सोनं आहे. रुपये पुढे वाढवून दे तर देतो. त्या देतो नाही ते आहे पहिले माझा. नाही होत त्याला काही. 15 गुजरात लाईनला जास्त चालतो. हा विषय नाही, उचलणारच. हा मनात आलं की वाढून पैसे देणार तिच्या काळात. बर विषय नाही. दही व्यापारी आहे ते, बीपी व्यापारी संघ, पुष्यकाच्या बाबू भाग संघ असतो. विषय नाही. म्हणजे एकंदरीत जर एसटी वैदिक जर वापरलं तर खरोखर शेतीला चांगले चांगलं दिवस येते. यांचा किती वर्ष झाला आपला प्रयत्न तसं 10 वर्ष झालं मी सेंद्रिय दरफा सक्सेस करतो. पण म्हणजे जुळणच मला. सगळं वापरतो. ते मार्ग सापडत म्हणजे नव्हतं. जीवाणू वापर सगळं ते काय जीवामृत केलं, हा, सगळं केलं. सारी दुनिया केली. हो. म्हणजे ऑर्गॅनिक म्हणतो त्या Organic खतं सगळं- वापरली, सगळं. सगळ्या कंपन्यांची. जीवामृत वापरलं का नाही की जरा नत्राचा रेशिओ वाढतो, हाईट होते. जे म्हणतोय ना आपण शेणखत, म्हणजे हे मी 10 वर्षापासून सांगतो. डिकम्पोज बी गेल्या वर्षी नो बॅलर एका प्लॉटला सोडलेलं. बरं. हाईट भरपूर आलेली, हा. पण परत प्लॉट ही झाला. एवढं मालाला ग्रोथ राहील. ऐकलं ना, म्हणजे मला सांगायचं काय आहे की आपण ज्या ज्या गोष्टींना आतापर्यंत विरोध करत आलो त्या गोष्टी आता सिद्ध व्हायला लागल्या. लागलंय. ऊसांना सुद्धा 2-2 तास पाणी पुरत नाही मला. बर तरी 4 एकर ऊस सगळा आता ऊस बघा आता पडला सगळा. किती महिन्याचा ऊस आहे असं आहे की त्याला वापरलेलं आहे. आता वर्ष झालं ह्याला वापरलं. वापरलं. पहा किती सुंदर आहे बघा. हा ऊस किती दिवस झाला आता? 1 वर्ष झाले. अच्छा. हा. आता याचे फुटवे पाहिले. आता बघा इकडे बघा, इकडे समोर बघा, फुटवे वगैरे बघितले आणि क्वालिटी जर बघितली तर याला पाणी नाही म्हणता तुम्ही. हप्त्याला 2 तास पाणी. 2 तास पाणी हप्त्याला. हा, हप्त्याला. आपला सगळा बेसल डोस वापरलाय. बेसल डोस म्हणजे कृषी अमृत आणि सॉइल चार्जर. तर कसं काय रिझल्ट वाटतोय? 1 नंबर रिझल्ट आहे. आणि वैदिक असतं तर आणखीन 1.5 असता. पडला असता. हा, नाही पडला नसता, वाढला असता उंच. नाही, फरक पडला असता. हा. लय वर्ष जल पडत होते. हे योग्य ऑर्गॅनिकचा रस्ता सापडण्यासाठी. ऑर्गॅनिक पण आजपर्यंत मिळालं नाही कधी. मिळालाच ना. पाण्याचं पण टेन्शन. आता पाण्याचं म्हणते 2 तास आता 2 तासावर चालू आहे माझं. सगळं आल्या प्रत्येकाला 2-2 आल्यांदा तास किती दिवसातून? 4 दिवसातनं 1 तास. हा. आणि उसाला ऊसांना 2-2, 3-3 तास. 2च तास. किती दिवसातून? 4 दिवस 8 दिवसातनं. 8 दिवसातून 2 तास. 2च. Drip आहे. उसाला ड्रिपनी. आणि याला 1 तास. हा, 1 तास. एवढं तुमची शेती आहे. तेवढं जर केमिकल असतं तर सगळं जुळलंच नसतं ना. ऊस सगळं गेलं. नसतं ऊस टिकलं. ऊस हे टिकलं नसतं. नसतं. मध्ये आली नसते. मध्ये तर 1 तासभर चालत होती. गणपतीत पाऊस पडला म्हणून आता वाढली. तुम्ही काय सांगाल शेतकरी? म्हणजे ऊसांना सुद्धा पाणी नव्हतं. वळावे सगळ्या शेतकऱ्यांनी. हा ठीक आहे, आता आमच्या भागात तर आल्याचं क्षेत्र भरपूर आहे. हा. त्या लोकांनी त्याचा अभ्यास करून किंवा जे आता संबंधित शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, त्यांचे परिचय भरपूर आहे. म्हणजे लोकांनी सांगावं प्लॉट बघा. एखादी पणी काढून शेतकऱ्याला दावली तरी त्या शेतकऱ्याला पटेल. येथील खंदी चालू झाली. त्याशिवाय खाणे होई द्या, पण तुम्ही सांगितलं माल. लोक सुधारली पाहिजेत. अजून 4.5 किंवा काय होतंय, तेच की. अक्षरशः काही लोक अजून 2 महिने त्याच्यापासूनच येईल. नाही, बघा, एक लक्षात ठेवा, शेवटी मानसिकता महत्वाची आहे. मानसिक. नुसती टेक्नॉलॉजी बदलून चालणार नाही. नाही ह्यांचा पण सर संयम लय महत्त्वाचा. मी मग त्याला आधीला मी सांगितलेलं, मी त्याला कांद्याचा प्लॉट माझा रासायनिक होता, मी त्याला दिलेलं. फक्त मला आलेल्या प्लॉटला मी विजेट पाहिजे, मला सपोर्ट पाहिजे, म्हणजे प्लॉट आला पाहिजे. का तर माझी जी जोडीदार आहे कसं काय आता? नाही चांगला आहे, माझी ही हाईट आहे सर. हा? बांडी संख्या 15-16 बांडी संख्या हा. मी काढलं नाही अजून. पण असंच भारी नाही. पण त्याला मी म्हणलं, कसं होतं का, जरी कमी असलं ना तरी ही काय म्हणणार, जाऊ दे अभिजित. मी हौशी आहे शेतकरीला, म्हणजे शेती करायसाठी हौस आहे आणि खर्च करावी हौशी आहे. लोकात नाव राहिलं पाहिजे, नाव असं नाही राहिलं पाहिजे, चांगल्यासाठी नाव राहिलं, या मताचं मी म्हणतो. आणि बाजार बसून स्वतः विक्री करते लोकांची. 20 रुपये जास्त बाजार आहे तुम्ही. म्हणजे ते लोकांची बाजारात जे नाळ जुडली हा. ती तुटणार नाही. शेती तर आम्ही पेरो बी लावतोय, आंबा बी माझा तुमची ओळख तयार झाली मार्केट ब्रँड तयार झाला. बोधे म्हणजे मला मिरच्यावालाच म्हणते ती. तुमच्या ब्रँडला एससीटी वैदिकची किती मदत आहे? भरपूर आहे, हा? भरपूर आहे. तुमच्या ब्रँडच्या पाठीमागे एससीटीचा आधार किती? भरपूर आहे की विषय, हा? भरपूर आहे. भक्कम झाला. भक्कम म्हणजे तुमची आता ओळख तयार झाली. तुम्हाला काय वाटतं, आता असा माल जर तुम्हाला पिकायला लागला तर तुमचा पण व्यापार पण चांगला होईल? चांगला चांगला होणार. होणार, साहजिक. व्यापाऱ्याला फोन करायची गरज नाही, तीच फोन करणार. करणार. असलं माल गेल्यावर काय व्यापाऱ्याला करणार दुसरे व्यापारी फोन. कसं आहे कसं आहे, दोन्ही शेतकऱ्यांचा संयम लय महत्त्वाचा. सर आता ही जी परिस्थिती ना सर, कोण आता दर कोण थांबला नसता. डायरेक्ट रासायनिक पेरत बिरत सोडलंच असतं, थांबलाच नसता. तो म्हणला असता तुझं बाजूला ठेव, आज पैसे कमवून मला घेऊन, तो म्हणला. पण ही काय म्हणले, काय आता हे तिजीचा दर आहे सर, खरं सांगतो ह्या तिजी दरात कोणीही थांबला नसता. पण हे म्हणले की नाही मला ह्याच्यावर, कारण ह्यांनी 5 त्याच्यावर मला सांगितलेलं
की वर काय पण होते म्हणले खाली माल लय जण भरणार. अर्धा किलो निघाली 5 भांड्यांना म्हणलं बस आणि काय पाहिजे. यांनी मला काय काय भांडा गेला तरी म्हणले किलो बरोबर की मला काय 25 गाडी 20 भांड्यावर माल गेला पाहिजे, 20च्या पुढे गेला की मला म्हणलं की खांदाची पण गरज नाही, मी तुला सांगतो खाली माल. बघा बघितलं हा म्हणजे संयम पण महत्वाचा आहे अशा कठीण काळात. नाही, संयमच महत्वाचा आहे, संयम पण नाही, संयमच महत्वाचा आहे. स्वतः बाबा सांगितलं, बाबांनी श्रद्धा आणि सबुरी. एस सी वैदिक मध्ये ज्याच्याकडे श्रद्धा नाही, ज्याच्याकडे सबुरी नाही, त्यांनी याचा नाद करू नये. आणि वरून ज्याला मटण खायचंय त्यांनी तर करूच नाही. मी तुम्हाला आल्यानंच बोललो ऑफिसमध्ये, मला म्हणजे आणि अनुभव आला. असं कसं होतं माहिती का, एक लक्षात ठेवा, आज गंमत अशी आहे की ते शेतकरी जो आहे सात्विक विचार करून काम करणं गरजेचं आहे. मटण खाऊ नये म्हणजे का नाही खाऊ, आता अन्न काय खायचं ज्याचा निर्णय आहे, बरोबर की नाही. परंतु तुम्ही जी गाडी आहे त्या गाडी मी जसं डिझेल टाकणार आहे तशी ती धूर मारणार आहे, बरोबर आहे की नाही. पिकअप देणार आहे, तर तसं तुम्ही पेट्रोल टाकलं तर धूर नाही मारणार, पिकअप देईल. तुम्ही डिझेल टाकलं तर धूर मारणार आहे आणि व्हायब्रेट होणार आहे. तसं तुम्ही जर सात्विक अन्न खाल्लं तुमच्या डोक्यामध्ये संयम राहणार आहे. तुम्ही जर हे तामसिक अन्न खाल्लं तर तुम्ही तामसी होणार आहे. तुम्ही फक्त पैशाकडे लक्ष देणार आहे. मग हे आल्याचं विष का होईना तिकडं, खरे खोटे, आणि म्हणूनच आलं लागायला लागलं. आणि म्हणून आज शेतकरी बघा, जे 4-2 जण 10-20 जण सक्सेस होता आणि 90 जण फेल होता. मग हे जर चित्र बदललं पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून ह्या ध्यासाला लागलं पाहिजे की आमची जमीन पहिली सुपीक. सगळ्यात तुमचं रहस्य मगाशी जे लाडू गेला ना मी, तो लाडू डोक्यात ठेवा. ज्याच्या जमिनीत असा लाडू बनला त्यांनीच शेती करावी, बाकीच्यानी गपचिप दिवाळीचे लाडू खाऊन घरी आहे का नाही. त्याचं कारण आहे त्यांनी जमिनीमध्ये जायची त्यांची लायकी नाही. ज्यांना आपल्या जमिनीचं सुपीकता टिकवण्याची कला नाहीये किंवा त्यांची आत्मीयता नाहीये, त्यांनी जमिनीवर पाय सुद्धा ठेवू नये. आणि तर त्यांनी ठेवला तर त्यांचा बँक बॅलन्स रिकामा केल्याशिवाय ती जमीन राहत नाही. झाली काय काही बँक बॅलन्स झालाय संपला. हे पाहा तुम्हाला मगाशी मी काय म्हटलो, अहो हे काय आहे, हे काय, मला म्हणजे तर असा आनंद होतो, ही माती हातात घेतली का मला असं एवढा आनंद होतो का, मी असं वाटतं मी दिवाळीचा लाडूच हातामध्ये घेतला. हा ना, वडील सुद्धा येतात आता आलं ना म्हणजे नक्की काय केले. हा कोण म्हटले? वडील, तुमचे वडील. याच्यापेक्षा पोराला काय पूर्ण ह्या दिवसात कसं असायची जमीन बळी पडणार, कडक असणार. ह्याला बळ बी नाही, कडक तर अजिबात विषयच नाही ना. आता सर मला सांगा, 1 तास पाणी आहे सर, मध्ये किती बगडी पाडायला पाहिजे, त्या मध्ये काहीच पाणी येणार नाही ना. तुम्हाला खायची इच्छा झाली असेल. हा काय म्हणजे सर, हे बघा एवढा सुंदर लाडू आहे आणि 1 सेकंद आहे फक्त त्याला. एका सेकंदापूर्वी हा लाडू होता आणि आता ही काय सुपीक माती आहे. आणि हेच आम्हाला सूत्र शिकायचंय की याच्यामध्ये ही जी मातीची क्षमता आहे याला म्हणायचं शेती, याला म्हणायचं माती. नाही तर तुमची फक्त माती म्हणायला आहे आणि नुसते ढेकळे वावरायला. हा चालता येत नाही, खालून टोचतात ते. बरोबर आहे की नाही. म्हणजे हे महत्वाची गणित आहे. तर ही सगळे आशीर्वाद तुम्हाला मातीचे तिचे नाही, हे तुम्हाला पुण्य आहे. खरंच पुण्य, मी जोक नाही बरं का. कारण मी 10 वर्ष झाले इतकं धडपड, तुम्हाला कुठल्या ह्याच्यात यश झालं नाही कधी. पूर्ण आलेलं तर व्यापारी असून तुम्ही व्यापारी म्हणल्यावर साऱ्या पंचकुलीत फिरत असाल ना. हो, तरी तुम्हाला कुठं सापडलं नाही. नाही सापडलंच नाही. पण मिळायचं ते आणायचं, मग ते मारायचं, करायचं त्यांचे ट्रायल, काहीच नाही रिझल्ट. काळोखी येणार काय मार्केटमध्ये नुसतं उघडलं नाही की काय आल्याला यंदा रेट असल्यामुळे विचारा की काय विचारायचं, गुळाला मुंगळा लागतोच ना. फक्त गुळ असू द्या, मुंगळे लागणार. मुंगळ्यांपासून गुळ वाचवा. आता तुम्ही अमृतजल आणि क्वालिटी चार्जर वगैरे वापरा. आता चालूच आहे. साईज वापरा. आणि साईज सर नाही ना, 2 महिन्यापासून साईज कंटिन्यू चालूच आहे. फ्लावर चार्जर सेटिंग आणि क्वालिटी जी लागले ना टाकून द्या. मस्त मस्त तुमच्या याचा वासच घेऊ शकतो. हा मला म्हणजे पहिल्यांदा आज झाला आयुष्यामध्ये की आल्याच्या प्लॉट मध्ये गेलोय आणि तिथलाच वास घ्यावा असं वाटतं. आणि आम्हाला पण आमची पण इच्छा होती आल्याचा व्हिडिओ तुमच्या हस्ते म्हणून. फारच सुंदर. हा येतं की नाही, एकदम सुवासित. नाव सांग. निलेश श्रीरंग फाळके, मुक्काम पोस्ट सातारा रोड, पाडळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. एक दिवस माझा चुकत नाही, एक दिवस चुकत नाही. रोज प्लॉट सकाळी उठलं व्यापार नाही म्हणजे ती रोज असं मनाला हुरहुर रागायची की आज आपल्याला काय बदल दिसतोय, माती मऊ म्हणजे सगळं फरकच वाटत. फवारणी केली की माझा दुसऱ्याची फोन असतात त्यांचा तर
ब्लॉक मध्ये बदल. माझं नाव अभिजित हनुमान जाधव, मुक्काम जळगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 965724. एवढं सुपरफास्ट एक्सप्रेस बरं सांगा व्यवस्थित. माझं नाव अभिजित हनुमान जाधव, मुक्काम जळगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9657242427. ओके चला वर असं दिसतंय ना, वरच हे बा मध्ये पूर्ण काळं डोळं. हे बा हे पाहिजे मध्ये त्याला करपा नाही, कीड नाही, काय म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही खांदी केली ना, मुळात 2 महिन्याच्या आत सगळ्या नाही सर, तुम्हाला सांगा माझ्याकडे जे आल्याची प्लॉट होते बरं का, ज्यांना तिसरी भर दिली काय त्यांना लिफ्ट चार्जर गेलं ना, ही एक गोष्ट ते अप्लाय योग्य. पण त्या सर्वांच्या ह्याला ही समस्या आहे. आपल्याकडं मातीला हालचाल चालत जरा सर काय झालंय, चला पाऊस पडला नाही, पाऊस होय बघा पूर्ण चालू. पावसापासून शेंड्याला जे पिवळी आली नाही, हा कळलं की निघाली. पावसामुळे नाही, त्याचं शेंडा आपलं काय झालंय, खांदी दिल्यामुळे मुळाच्या नाही शेंड्याला आपली खांदी पावसाच्या अंतर्गत झाली. जरी होऊ द्या, बघा परिणाम कधी होतो, पाऊस झाल्यावरच होतो. मला सांगा आता हे थांबा, हे लाकूड आहे, हे आतून उंदराने पोखर केलं, याचा परिणाम कधी होणार, वारा आला होणार, तोपर्यंत ते उभंच दिसणार तुम्हाला. रे सुगंधालाच खास तर त्या दिवशी जो दिसत होता भेंडी बा भेंडी, हो अरे काय मी शिवच आहे. भेंडी उपासाला कुठं चालते चालते, उपासाला पण चाल. हा मी काही खायलाच नाही ते. 50 ग्राम चालू आहे. अच्छा सगळ्यांना का? गायांना ते मोठ्या गिरगाईला 100 ग्रॅम. अच्छा याला 50 ग्रॅम. याला कधी चालू केलं होतं? त्याला 1.5 वर्ष झालं. पुढे झालं इतर व्यवस्थित झालं. किती झालं? 1.5 वर्ष झाली. हा किती वर्षाचा आहे? त्याला 15 वर्ष झाली. आणि हा त्याला 20 वर्ष झाली. अच्छा हा थकला टाकला, त्याला जात पण नाही. पाऊस चालू केल्यापासून खायला लागलाय नाही तर मग थांबला होता. थांबला. बर जरा तरतरी आली त्याला चांगली तरी आली. हा चांगली आली. किती दिवसांनी चालू याला? त्याला 1.5 वर्ष झाली. मिल्क चार्जर मिल्क चार्जर चालू करून हा रेग्युलर रेग्युलर झाले. सुरुवातीला आले ना पहिल्या सुरुवातीला आले 1 किलो दवा अभिजितनं दिलं, गायांना फरक पडला. हा गेल्या चालू केलं म्हणजे पूर्ण 10 महिने दिलं तू. गेल्या आलं तेव्हा किती वर्ष दिवस चालू याला? 2 वर्षाने केले चालू. अच्छा आता ही गाय किती वर्षाची आहे? आता गायला तुमच्याकडं 6 वर्ष झाली. तुमच्याकडं मग आता तुम्ही बारीक पिल्लं आणली. अच्छा चालू करून किती दिवस झाली हिला? चालू म्हणजे दुधाचं का? नाही, मिल्क चार्जर 2 वर्ष झाली. हिला हा रेग्युलर चालू आहे? रेग्युलर 2 टाइम चालू मग आहे. आता काय सगळं 5 किलोचं बकेट आहे का नाही पोतच असतं डायरेक्ट 25 किलोचं? या चौघांना सगळ्यांना. बरं बरं विकली तरी हा एक विकली विकली. हा. बरं शेतपा हा सुरुवातीलाच पोळा नाही. नंतर नाहीच का? 25 किलो किती बॅग झाले असतील? 3 बॅगा आणि बकेट झाली ती बरी. अच्छा 3 बॅग आणि बकेट. बैलांना का चारता मग? गायांना फरक पडला म्हणून बैलांना चालू केलं. खायला फरक पडला, गायांना शेणाला पडला. बरं तेव्हापासून हा आता रेग्युलर त्यांना पण याला किती ग्राम चालू आहे? त्याला आता 100 दिला 50. अच्छा हिला 50 चालू आहे. बरं बरं अच्छा इथं दूध बंद आहे सध्या. हिला दुधामध्ये तुम्ही सुरू केलं त्यावेळेस काय म्हणजे काय बदल वाटला तुम्हाला? वाटलं की तिथे 4 महिने दुधाचा काळ वाढला. काय बात करता? हा म्हणजे पहिलं किती होतं? पहिले 4 महिने तिनं दूध दिलं पहिल्या दुभत्याला. दुसऱ्या दुभत्याला 8 महिने 8 ते 9 महिने दूध दिलं. या बात म्हणजे आता किती दिली ती? आता 6 लिटर दूध. 6 लिटर आणि कंटिन्यू किती महिने तुम्हाला दूध मिळालं ते? 6 लिटर. 6 लिटर गेले दुसऱ्या दुभत्याला 8 महिने मिळाले. हां अजिबात कमी नाही? नाही थोडं कमी आलं 1 महिना. नॉर्मल थोडं का? थोडं. मग तिथं काहीच नाही ना विषय. म्हणजे 4 महिने दुधाचा काळ वाढला सर दुप्पट झाला डायरेक्ट. हां आणि तब्येत वगैरे? तब्येत चांगली राहिली. हां पहा ना चोप. आता येली की ती काय खातच नव्हती पहिल्यांदा 3 आठवडे उपाशी जाते. बरं आता आता फुल जाता की तब्येत. बघा ना किती झाली? 3 आठवडे झाले. हां महिना झाला. महिना चोपडी पाहा आज महिना. तुझं चोपडी किती पाहा? हा मस्त. हां आणि हे पिल्लू आहे ना ते? हा पिल्ली. म्हणजे यांना तुमचं रेग्युलर चालू आहे 2 वर्षापासून? चालेल 2 वर्ष. बैलाला काय फरक वाटला? बैलाला पडला की आता खायचं खात नव्हतं तिथं. हां
खायला लागला. बर बर ते बर. पण झाला का? आणि याला त्याच्यात आता काय सांगायचं. घोडा त्याच्या पुढे ठीक आहे. हा 20 वर्ष असून त्या बैलात कधी वाढली. हा, वय असतं. बैलाचं वय किती असतं? दात नाहीत महत्वाचं. 20 वर्ष 18 ते 20 वर्ष असतात. पहा ना तुम्ही, दात नाहीत आणि तरी पण ओके. त्याला दात येते किती माझे पचनशक्ती नाही गिळलं तरी ते आपलं पहिलं ते बाहेरच पडायचं. हा खाल्लेलं बाहेर पडायचं. त्याचं ना आहे तसंच पडायचं बा. हाय असंच बाहेर पडायचं. अरे पचायचं नाही. बसायचं आता पचायला लागलं. आणि कमीत कमी वर्षात त्याला 5-7 हजाराची औषधं औषधं. आता आता विषय नाही. लोकांनी मरायला सोडून दिला असता. दिला असता, हो. त्याने दिवस जावल्यात म्हणून ठेवला मी. अरे वा. या वा. हे याला म्हणजे त्या आपण त्याला का धरून शेतकऱ्यांनी आपल्या बैलांचं त्यानं जीवन दाखवलं खेळलं दिवस. माझी शाळा सुटली की ती बैल 2 घेतली रे. आधीचा एक विकला हा म्हातारा आणि त्याला हा. कॅन्सर झाला. बरं, बरं. तो म्हणला आता वाचवला. ठेवायला. त्याच्या बरोबरचा गेला पण हा वाचवला. हा. क्या बात. तरी म्हणजे ते जागेवर आपलं समाधी जागेवर करायची. क्या बात. गुड गुड. बरं ना, म्हणजे 4-5 खर्च वाचतोय म्हणजे काय आरोग्य चांगलं लंपी झाला. कोणाला त्या गायला तर लंपी झाला. गेला. दूध काय कमी झालं ना. बर मग कंटिन्यू चालू होतं. कंटिन्यू झालं. आपोआप बराबर झालं. बरं झालं. 100 ग्रॅम त्यावेळेला चालू केलं. म्हणजे 50-100 ग्रॅम करून टाकले. हा. ओके मग वाढली ते बागायसाठी. ओके. परत आरोग्य चांगलं झालं. मी तुमच्या कोण डॉक्टरचं काही कामच नाही बघ. नाहीच नाही. हा नाही. फक्त भरायला यायचं. हो, भरायला. चल